जसं मेकअप इंडस्ट्रीमध्ये काही लिपस्टिक्स किंवा काही ॲक्सेसरीज खूप एक्सपेन्सिव्ह आहेत, सेम इंटिरियरमध्ये काही जे ॲक्सेसरीज आहेत ते एक्सपेन्सिव्ह आहेत. सो ट्विंकल खन्ना असो किंवा गौरी खान असो, दे आर ब्रँड्स, दे आर ब्रँड ॲम्बॅसेडर. सो बाय डिफॉल्ट आत्ता सुद्धा तुम्ही बघा, घड्याळ घेताना वगैरे किंवा पर्सेस घेताना, बेल्ट्स घेताना गुची किंवा लुई व्हिटॉन हे लोक का घेतात? बनतं तर ते पण सुद्धा नॉर्मल मटेरियलनीच बनतात त्या गोष्टी, पण शेवटी ब्रँड व्हॅल्यू काहीतरी गोष्ट आहे. माणूस पैसा खर्च करतोय, टाइम टाकतोय, एफर्ट्स टाकतोय, एनर्जी टाकतोय, बेसिक रिसर्च टाकतोय, पण फॉर्मल टेक्निकल नॉलेज पाहिजे ते तो टाकू शकत नाही. पंढरपूर मधून म्हणजे असंच एका रिलेटिव्हचा कॉल आला, तर पहिलं फक्त त्यांना एका रूम मध्ये थोडासा एक पार्ट इंटिरियर करायचा होता. ओके, इंटिरियर मीन्स एक आयटम बनवायचा होता, एक सब्जेक्ट होता की तेवढंच मला बनवायचंय म्हणून. तर त्यांनी एका कॉन्ट्रॅक्टरला इन्व्हॉल्व केलं, इंटिरियर कॉन्ट्रॅक्टरला, ज्याला जसा थोडा एक्सपिरियन्स असेल असा. आणि त्यांनी त्याच्यामधून आता बघा, कुणी पण जो व्यक्ती छोटंसं घरातलं काही काम करतोय, बाय डिफॉल्ट त्या कॉन्ट्रॅक्टरला सुद्धा त्याची लाईफ चालवायची ना पुढे. त्यामुळे त्यांनी काय केलं की तुम्हाला हे पण करायचंय का, तुम्हाला ते पण करायचंय का, मग हे दुरुस्त करायचंय का, मग दुरुस्त करायचं तर मग मी त्याचं प्लाय लॅमिनेट चेंज करू का, असं करत 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 ऑलमोस्ट त्यांनी घरातल्या सगळ्याच गोष्टी केल्या. आणि करत करत एंड युजरनी म्हणजे क्लायंटनी ऑलमोस्ट लाईक 10-15 लाख रुपीज खर्च केला करत करत. आणि करत करत 5 महिने पण गेले, म्हणजे वेळ गेला, एफर्ट्स गेले, पैसे गेले, एनर्जी गेली, ब्रेनस्टॉर्मिंग जे तुम्ही केलं किंवा त्यांच्याबरोबर जे काय रिसर्च करायला बसले त्याच्यासाठी जो काही एक्सपर्टीज गेला किंवा तुमच्या डोक्यातला जो काही जे काही अभ्यास असेल तो गेला, तो झाला. बरं ठीक आहे, 10-15 लाख गेले, पैसे गेले, ठीक आहे, पण त्याच्यातनं काय मिळालं? आता जर आपण त्या घराकडे बघितलं तर कुणी म्हणणार पण नाही त्याला 10-15 लाख खर्च केला, आणि कुणी म्हणणार नाही 5 महिने खर्च केला, कुणीच म्हणणार नाही. आणि कुणी म्हणणार पण नाही की त्यांनी पिंटरेस्ट वरती जाऊन R&D केलं, कारण की तो आउटपुट जो त्यांना पाहिजे होता तो ऍक्च्युली सिंक्रोनाइज्डच नाहीये. कशाचा ताळमेळ नाहीये. आता आपण पॉडकास्ट करतोय, जर माईक, स्क्रीन किंवा लाईट्स किंवा खुर्ची किंवा ह्याचा जो अँगल, हे सगळं जर सिंक्रोनाइज नसेल तर बाय डिफॉल्ट एंड प्रोडक्ट हा तसा येणारच नाही जसा पाहिजे. सेम तसंच आहे ऍक्च्युली इंटिरियर्स मध्ये, की तुम्ही असा विचार करून नाही चालणार की एका थर्ड पार्टीला, म्हणजे कॉन्ट्रॅक्टर एक्झिक्यूट करतो आणि डिझायनर डिझाईन करतो आणि एंड युजर तो त्याचे स्कोप ऑफ वर्क सांगतो. तर एंड युजर आणि कॉन्ट्रॅक्टरच्या मध्ये कुणी ना कुणीतरी एक प्रोफेशनल मधला एजंट पाहिजेच. नसेल तर त्या कामाचं जे आउटपुट रियालिटीमध्ये प्रोडक्टिव्हली मिळायला पाहिजे ते नाही मिळत. आणि जेवढे पण एस्टॅब्लिश्ड आणि प्युअर इंटिरियर डिझायनर्स आहेत ना, दे डोंट सी कॉन्ट्रॅक्टिंग ॲज अ बिझनेस. ते इंटिरियर कॉन्ट्रॅक्टिंग करतच नाहीत किंवा खूप कमी करतात. जिथे ट्रस्ट आहे एंड युजर्सचा तिथेच करतात. बाकी ठिकाणी ते ऍक्च्युली ते इंटिरियर कॉन्ट्रॅक्टिंग हे त्यांचं मेन फील्ड नाहीये. इंटिरियर कॉन्ट्रॅक्टिंग हा एक डिफरंट टाईप ऑफ मार्जिन असलेला एक बिझनेस आहे. आणि इंटिरियर डिझाईन हे एक सर्व्हिस आहे. इट्स अ प्रोफेशन, इट्स अ कन्सल्टन्सी जॉब, लाईक अ डॉक्टर. खरं तर इंटिरियर डिझायनर म्हणजे एक इंटिरियर डॉक्टर आहे, तो सर्जन नाहीये. सर्जन हा वेगळा असतो, ऑपरेशन करणारे डॉक्टर्स वेगळे असतात, ते त्याच्यामध्ये सर्जरीमध्ये माहीर होतात, पण ते मग त्यांची ओपीडी नाही चालवत किंवा त्यांचं नॉर्मल क्लिनिक नसतं. लक्षात येतंय का? ते सर्जरीज करत राहतात की कसं कापायचं, कुठून काय करायचं. सेम इंटिरियर कॉन्ट्रॅक्टर हे वेगळेच असतात. बरेच एस्टॅब्लिश्ड इंटिरियर डिझायनर बिकॉज ऑफ एक्सपिरियन्स, कारण की इंटिरियर कॉन्ट्रॅक्टिंगचं कुठलंही कॉलेज नाही, फॉर्मल एज्युकेशन नाही, आणि हे ऍक्च्युअल फॅक्ट आहे इंडियाची, भारताची, की इंटिरियर कॉन्ट्रॅक्टिंग हा कुठल्याही कॉलेजमध्ये, कुठल्याही कोर्सेसमध्ये शिकवला जात नाही.
राईट नाव मी काही इन्स्टिट्यूट्सला ओळखते किंवा काही लोकांना ओळखते की येस, की ते लोक आत्ता त्यांच्या कोर्सेसमध्ये इंटिरियर कॉन्ट्रॅक्टिंग हा एक सब्जेक्ट खूप जास्त ऍड केलाय. जसं इंटिरियर कन्स्ट्रक्शन पहिल्यापासून होतं, पण त्याला प्रिसाइजली प्रॅक्टिकली आत्ता फॅक्च्युअल कसं करायला पाहिजे त्याचं आत्ता खरं त्यांनी चालू केलं. आत्ता खरं सांगायचं, जेव्हा त्यांना कळालं की इंटिरियर डिझाईन हा जो फील्ड आहे हा बदनाम होतोय बिकॉज ऑफ इंटिरियर कॉन्ट्रॅक्टिंग चांगलं नाहीये. म्हणून मी असे बरेच इंटिरियर डिझायनर्सला बघितलंय किंवा भेटलीये, बोललीये की जे इंटिरियर डिझायनिंग खूप सुंदर करतात. दे हॅव दॅट सेन्स, दे हॅव दॅट क्वालिटी ऑफ डिझायनिंग, क्वालिटी ऑफ सिंक्रोनायझिंग. बट अनफॉर्च्युनेटली त्यांना हे माहित नाहीये हे कसं अप्लाय करायचंय, कसं इम्प्लिमेंट करायचंय, किंवा त्यांना माहितीये, बेसिक माहितीये, पण इनडेप्थ माहित नाहीये. आणि आजकालचा जो पब्लिक आहे, आजचा जो क्लायंट आहे किंवा आजचा जो एंड युजर आहे, ते इतके रिसर्च करतात, त्यात ते ऑल ओव्हर वर्ल्ड फिरतात. ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये ते हॉटेलमध्ये गेले किंवा कुठेही कमर्शियल स्पेसमध्ये गेले, कुठेही फिरायला वगैरे गेले, तर ते पहिलं ऑब्झर्व करतात की ह्याचं फिनिशिंग कसं आहे, त्याचं फिनिशिंग कसं आहे, हे कुठलं मटेरियल, ते कुठलं मटेरियल आहे. मग ते काय प्रॉब्लेम होतो की त्यांना तसा प्रोडक्ट इंडियामध्ये पाहिजे असतो. पण हा आहे इंटिरियर कॉन्ट्रॅक्टिंग आणि इम्प्लिमेंटेशनचा पार्ट, एक्झिक्युशनचा पार्ट. म्हणून आजकाल जर तुम्ही, मी नाव नाही घेऊ शकत, पण असे खूप मोठे मोठे कंपनीज आहेत जे इंटिरियर कॉन्ट्रॅक्टिंग किंवा आर्किटेक्चरल कॉन्ट्रॅक्टिंगचं काम करतात आणि लाखोनी मार्जिन्स कमवतात, करोडोनी मार्जिन्स कमवतात. मला याच्यावर एक तुम्हाला विचारायचं आहे, बरेच असे डेव्हलपर्स आहेत, बिल्डर्स आहेत की एक फेमस सेलिब्रिटीला घेऊन ते त्यांचे फ्लॅट सेल करण्यासाठी डिझाईन बाय गौरी खान किंवा असं बऱ्याच मोठमोठ्या नाव आहेत, ट्विंकल खन्ना, तर ते खरंच तेवढं फायद्याचं आहे का एंड युजरसाठी, एंड कस्टमरसाठी? सी, इफ यू आस्क मी, हायर मिडल क्लास किंवा हायर मिडल क्लास पण नाही म्हणता येणार, एकदम हायर किंवा एकदम प्रीमियम लक्झुरी जो क्लायंट आहेत ना, त्यांना अक्षय लाईफचं जे स्टाईल आहे किंवा त्यांचा जो स्टेटस आहे, त्यांचा जो मार्केटमध्ये जो ब्रँड आहे, त्यांना ब्रँडच पाहिजे. सो ट्विंकल खन्ना असो किंवा गौरी खान असो, दे आर ब्रँड्स, दे आर ब्रँड अँबॅसेडर. सो बाय डिफॉल्ट आत्ता सुद्धा तुम्ही बघा, घड्याळ घेताना वगैरे किंवा पर्सेस घेताना, बेल्ट्स घेताना गुची किंवा लुई विटॉन हे लोक का घेतात? बनतं तर ते पण सुद्धा नॉर्मल मटेरियलनीच बनतात ना त्या गोष्टी, पण शेवटी ब्रँड व्हॅल्यू काहीतरी गोष्ट आहे. म्हणून त्यांनी बघा, कोण लोक या मोठ्या मोठ्या ब्रँड किंवा सेलिब्रिटीजला घेतात? ज्यांना टार्गेट ऑडियन्स माहितीये. माझा टार्गेट ऑडियन्स हायर क्लास आहे, लक्झुरियस. प्रश्न असा होता ऍक्च्युअली तुम्हाला की जेवढं लक्ष त्या कामात सृष्टी अंबिराज देऊ शकतात, तेवढं गौरी खान आणि ट्विंकल खन्ना देऊ शकतात का? नाही, कारण सी, दे आर ओनली ब्रँड अँबॅसेडर, दे आर ओनली ब्रँड पार्टनर. ओके, प्लीज लक्षात घ्या, ते तेवढीच सर्व्हिस देत आहेत नावाची, बिकॉज दे हॅव अ ब्रँड. पण सृष्टी अंबिराज हे प्युअर इंटिरियर डिझायनर प्लस इंटिरियर कॉन्ट्रॅक्टर किंवा इंटिरियर कॉन्ट्रॅक्टिंगचा एक्सपिरियन्स असल्यामुळे ह्याचं कॉम्बिनेशन भेटतंय त्यांना. म्हणून तिथं ऍज अ ओनर मी ओनरशिप घेऊ शकते, मी तिथे थांबून काम करून घेऊ शकते. बट सगळ्या केसेसमध्ये असं नसतं. प्युअर इंटिरियर डिझायनर्स, दे डोंट स्टँड ऑन द साईट, दे डोंट नीड ऑन द साईट. लक्षात घ्या, तिथे कुणीतरी एक सुपरवायझर, प्रोजेक्ट मॅनेजर, प्रॉपर इंटिरियर कॉन्ट्रॅक्टरचा मेन मॅनेजर असायला पाहिजे. येस, इकॉनॉमिकल रेंज ऑफ इंटिरियर्स, मिडल क्लास किंवा हायर मिडल क्लास या सेगमेंटच्या साईट्सवरती येस, इंटिरियर डिझायनर आणि इंटिरियर कॉन्ट्रॅक्टर जर सेम एकच पर्सन असेल तर त्या एका पर्सनला साईट व्हिजिट्स करणं हे कंपल्सरी आहे. आता मी बऱ्याच ठिकाणी बघतो, लोक फ्लॅट्स घेतात, फ्लॅट घेताना त्यांच्या डोक्यात 50 लाखाचा फ्लॅट असेल, त्यांचं टार्गेट असतं की अजून 50 लाख खर्च करून आपल्याला इंटिरियर करायचं. खरंच तेवढे खर्च करायची आवश्यकता आहे का? खरं सांगायचं तर आत्ताच्या काळामध्ये जसं फूडमध्ये म्हणजे जेवणामध्ये सुद्धा अडल्ट्रेशन आलंय,
अक्षय, तसं इंटिरियरच्या मटेरियलमध्ये सुद्धा ड्युप्लिकेशन आणि अडल्टरेशन आलंय. सो जर तुम्हाला एक्सपेक्टेशन आहे की तुमच्या घरातलं इंटिरियर किंवा तुमच्या ऑफिसमधलं किंवा कमर्शियल स्पेसमधलं इंटिरियर काही काळापर्यंत टिकलं पाहिजे किंवा तो लुक, तो फील तुम्हाला पाहिजे, तर लुक आणि फील देणारे काही मटेरियल जे आहेत ना ते एक्सपेन्सिव्हच आहेत. जसं मेकअप इंडस्ट्रीमध्ये काही लिपस्टिक्स किंवा काही ऍक्सेसरीज खूप एक्सपेन्सिव्ह आहेत. सेम इंटिरियरमध्ये काही जे ऍक्सेसरीज आहेत ते एक्सपेन्सिव्ह आहेत. सो येस, 50 लाख रुपीज खर्च करणाऱ्या माणसाला त्या टाईपचेच इंटिरियर मिळतं. जर मला विचाराल तर बघा, हा सब्जेक्टिव्ह मॅटर आहे अक्षय, की तुम्हाला 50 लाख खर्च करायचा आहे की नाही करायचा आहे तुमच्या स्पेसवर. मग ते घर असो, कमर्शियल स्पेस असो, इन्स्टिट्यूशनल स्पेस असो, कुठली पण स्पेस असो, त्याच्यावरती खरंच तुम्हाला करायचं आहे का तेवढा खर्च, हा वैयक्तिक प्रश्न आहे. आणि तुमचा टार्गेट ऑडियन्स कोण आहे? समजा घर असेल तर तुमचं टार्गेट ऑडियन्स कोण आहे? तुमच्या घरात लोकांनी आल्यानंतर अक्षयकडे बघण्याचा दृष्टिकोन काय असायला पाहिजे? दॅट शुड बी व्हेरी क्लिअर. कारण की इंटिरियर डिझाईन हा त्याच वेस्टर्न थॉट प्रोसेस मधूनच मॅक्सिमम आलाय, की घरात आल्यानंतर मस्त वाटलं पाहिजे किंवा तो इकोसिस्टम मध्ये तुमचे विचार डेव्हलप झाले पाहिजे, तुमचे हॅबिट्स डेव्हलप झाले पाहिजे. मग त्यासाठी 50 लाख रुपये जो तुम्ही खर्च करताय तो ऍक्च्युली प्रोडक्टिव्ह होऊ शकतो जर तुम्ही एस्टॅब्लिश्ड आणि तेवढ्या एक्सपिरियन्स्ड लोकांना तुम्ही डिझायनिंगचं काम दिलं तर. का तर त्यांना माहिती आहे त्या 50 लाखाचा कसा मोबदला तुम्हाला द्यायचा आहे किंवा त्याचा बेनिफिट तुम्हाला कसा करून द्यायचा आहे किंवा तो कसा प्रोडक्टिव्हली यूज करायचा आहे तो पैसा, दे नो. 5 वर्षापूर्वी आमच्या घराचं इंटिरियर केलं. आता त्याच्या डोअरचं हँडल तुटायला लागले बऱ्याच. सगळंच म्हणजे वॉर्डरोब वगैरे सगळं, टीव्ही युनिट असेल, सोफा असेल, किचन ट्रॉलीज असतील, डायनिंग टेबल असेल, आणि ते बघायला पण आता बोर वाटतंय. अशा केसमध्ये काय केलं पाहिजे? सी, आता ह्याच्यात तुम्ही 2-3 वेगवेगळे आस्पेक्ट्स कव्हर केलेत अक्षय. एक आहे की ह्याच्यामध्ये अॅन्युअल मेंटेनन्स कस्टमर सर्व्हिस किंवा अॅन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे काय की ह्याच्यात 2 पार्ट्स मी डिवाइड करते. एक आहे की आफ्टर सेल सर्व्हिस, ठीक आहे, आणि सेकंड आहे त्याची व्हिज्युअल लाईफ, म्हणजे त्याची डिझाईन लाईफ. ओके, डिझाईन लाईफ आपण नंतर बोलू. आता आपण पहिलं आफ्टर सेल सर्व्हिस बद्दल बोलू. एक तर गोष्ट नेचरनी दिलेली आहे, ती प्रत्येक गोष्ट एक्सपायर होते, पहिला रूल. दुसरा रूल, जी गोष्ट तुम्ही वापरता ती गोष्ट खराब होणार आहे. तिसरा रूल, जी गोष्ट तुम्ही वापरता ती तुम्ही सेन्सिटिव्हली वापरता, तुम्ही मीडियम ॲव्हरेजली वापरता, का तुम्ही खूप जास्त हार्ड युजर्स आहात, रफ युजर्स आहात, या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. इट इज लाईक अ कार. शोरूम मधून बाहेर पडली, तुमच्या हातात आली. काही लोकांच्या हातामध्ये कार खूप चांगली टिकते अक्षय, आणि काही लोकांच्या हातामध्ये कार अक्षरशः खुळखुळा होते त्याची काही वर्षांनंतर. प्लस काही लोक जे ते म्हणजे खूप हाती कार असते, ती खूप लोक ड्राईव्ह करतात. सेम तुमच्या घराचं इंटिरियर किंवा तुमच्या ऑफिसचं इंटिरियर किंवा तुमच्या कमर्शियल स्पेसेसचं इंटिरियर किती लोक वापरतायत, किती ड्रायव्हर्स आहेत त्या इंटिरियरचे, किती लोक कंट्रोलमध्ये ठेवतायत ते. आता मी बऱ्याच घरांमध्ये, मी आता जवळजवळ म्हणजे या 18 वर्षांमध्ये 1400च्या वरती रेसिडेन्शियल केलेत किंवा 350-400च्या वरती कमर्शियल स्पेसेस, ऑफिशियल स्पेसेस धरून 500च्या वरती केलेले आहेत. तर मी जेव्हा आता हा वास्ट एक्सपिरियन्स बघतीये, त्यामध्ये मला एक गोष्ट लक्षात आली, नथिंग इज परमनंट. तुम्ही जसं वापरताय, तुमच्या शरीराला असो, तुमच्या घराला असो, किंवा तुमच्या त्या घरातल्या इंटिरियरला असो, फर्निचरला असो, पेंट, इलेक्ट्रिफिकेशन, लाइटिंग, ह्याला कसं वापरताय. जसं आता मी एकांच्या घरी गेले होते, तिथे लहान मुलं सोफ्यावरती उड्या मारतात. ऑफकोर्स बाय डिफॉल्ट त्या सोफ्याची लाईफ कमी होणार आहे, बिकॉज त्याची यूज करण्याची एक युजर्स मॅन्युअल आहे. जसं गाडी वापरायचं कसं, माईक कसा वापरायचा किंवा कम्प्युटर कसा वापरायचा, त्याचं एक युजर्स मॅन्युअल आहे. तसं प्रत्येक गोष्टीचं एक युजर मॅन्युअल आहे की तुम्ही कसं वापरली पाहिजे ती गोष्ट. जर तुम्ही रफली यूज केली तर बाय डिफॉल्ट बी रेडी की त्याचे काहीतरी मेंटेनन्स येणारच.
सो जसं तुम्ही तुमच्या मित्राचं एक उदाहरण देऊन सांगितलं की 4-5 वर्षात त्याचं इमिडिएट सुरू झालं, त्याला मल्टिपल फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल असू शकतात. तुमचं असू शकतं की रिस्पॉन्सिबल असू शकतात. एक पहिली गोष्ट की रिसर्च करताना जे मटेरियल तुम्ही वापरलंय ते मटेरियल इंटिरियर डिझायनरनी जे काय वापरले ते तुम्ही जे तुमच्या घरामध्ये जो अमाऊंट त्याला सांगितलाय त्याच्यात त्याला जे परवडतंय त्या हिशोबाने त्यांनी इन्व्हेस्ट केलंय. जर तुमचा अमाऊंट थोडी जास्त, जसं तुम्ही 50 लाखाचं मगाशी बोलला होतात, जर तुमचं अमाऊंट म्हणजे तुमची स्पेंडिंग कपॅसिटी तुमच्या इंटिरियरवरती जास्त आहे, तर बाय डिफॉल्ट तो इंटिरियर डिझायनर काय विचार करणार की फक्त त्याला नाव जर कमवायचं असेल तर तो एस्टॅब्लिश बनायचं असेल तर तो फक्त हे नाही बघणार की मला या साईटमधून किती मार्जिन्स मिळत आहेत. नो, व्हॉट ही विल सी की या साईटमधून मार्जिनच्या सोबत प्लस मी अक्षयजींना मी कसं चांगलं घर किंवा मेंटेनेबल घर देऊ शकतो हे तो बघणार कंपल्सरी. मग त्या केसमध्ये तुमची स्पेंडिंग कपॅसिटी किती तुम्ही इन्व्हॉल्व केलेली आहे तुमच्या घरासाठी. सेकंड, तुम्ही ज्या इंटिरियर डिझायनरला काम दिलेलं आहे त्याला पुण्याच्या मार्केटचं किंवा कुठल्याही मार्केटचं त्याचा एक्सपिरियन्स आहे का, की या मार्केटमध्ये हे टाईपचे मटेरियल्स मिळतात, इकॉनॉमिकल रेंज मिळतो, थोडंसं जास्त टिकणारं मटेरियल मिळतं किंवा त्याच्यापेक्षा लक्झुरियस मटेरियल मिळतं जे 10 वर्ष टिकतं. मग त्यांनी कुठलं वापरलंय, त्याला त्याचा एक्सपिरियन्स तरी आहे का, त्याला त्याची माहिती आहे का की हा बाबा 10 रुपयाचं हँडल आहे, 15 रुपयाचं हँडल आहे, 1,500 रुपयाचं हँडल आहे, त्यांनी कुठलं वापरलंय, त्याला माहिती आहे का 1,500चं मटेरियल सुद्धा मार्केटमध्ये आहे आणि ते वापरल्यानंतर फीडबॅक त्याच्याकडे आलाय का कुठल्या क्लायंटचा की बाबा हे वापर. किंवा स्ट्रक्चरमध्ये समजा हँडल निघतंय तर तो बघायला पाहिजे की जो त्याचा कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्याबरोबर त्यांनी अगोदर काम केलंय का, किंवा तुमच्या घरात तो कॉन्ट्रॅक्टर किंवा तो कार्पेंटर वापरायच्या अगोदर त्यांनी जिथे काम केलंय त्या क्लायंटचा आफ्टर यूज वाला फीडबॅक काय, की त्यांनी स्ट्रक्चर व्यवस्थित बांधलंय का. दॅट अभ्यास एका इंटिरियर डिझायनरचा पाहिजे. नाही तर डिझायनर पाहिजे, कॉन्ट्रॅक्टर नको, फक्त कॉन्ट्रॅक्टर नको. करेक्ट, तो फक्त कॉन्ट्रॅक्टर नसला पाहिजे, त्याला डिझाईन मध्ये प्लस त्याच्या डिझाईन फंक्शनॅलिटीमध्ये त्याला इंटरेस्ट पाहिजे अक्षय. तर तो हे R&D करणार, तर तो हा रिसर्च आणि डेव्हलपमेंट करणार, तर तो ब्रेनस्टॉर्मिंग करणार की मी जाऊ का पुण्याच्या मार्केटमध्ये किंवा माझ्या अवेलेबल मार्केटमध्ये तिथे जाऊन रिसर्च करू का, मी चेक करू का, ब्रेनस्टॉर्मिंग करू का. हा म्हणतोय मी 50 रुपयाला हँडल देईन, हा म्हणतोय, किंवा जो कार्पेंटर आहे त्याच्याशी बोलेल तो आणि त्याला विचारेल बाबा तू स्ट्रक्चर कसं बनवणार आहे, तू किती कसा स्क्रू वापरणार आहे. हे जेव्हा त्यांची क्युरिओसिटी वाढत जाते, R&D वाढत जातो, तर त्याला कार्पेंटर नुसता तो स्क्रू वापरताना पण त्याला कळतं की अरे हे त्यांनी व्यवस्थित वापरलेलं नाही, मग तो त्याला सांगू शकतो. हे झालं इंटिरियर डिझायनर प्लस कॉन्ट्रॅक्टरच्या हातामध्ये असलेल्या गोष्टी सांगितल्या. आता जे आमच्या हातामध्ये नाही त्या गोष्टी काय आहेत, जेव्हा आम्ही घर एका एंड युजरला सुपूर्त करतो, पोझिशन देतो, तेव्हा बिल्डर जसं काही करू शकत नाही किंवा कार मॅन्युफॅक्चरर काही करू शकत नाही, तसंच सेम इंटिरियर मॅन्युफॅक्चरर सुद्धा तिथून जातो. मग एंड युजर तो घर वापरतोय, तो घर वापरत असताना किती लोक वापरतायत, कुठल्या एज ग्रुपचे वापरतायत, त्यांना माहितीये का की दरवाजा बंद करताना कसा बंद करायचा आहे, ड्रॉवर ओढताना कसा ओढायचा आहे, बंद कसा करायचा आहे. सी काय आहे, इंडियामध्ये पहिल्यापासून आपल्याला खूप आपल्याकडं ना चांगली झाडं होती. कार्पेंटरीच्या रिलेटेड मी बोलती आता हे, की खूप चांगली झाडं, खूप वर्षांपासूनची, खूप हजारो म्हणजे खूप 100-200 वर्षाची पण झाडं कापून आपण प्लायवूड वगैरे बनवलेत, त्यामुळे वुडचे फर्निचर्स वगैरे बनवलेत. आणि त्यावेळेस जे वर्कमॅनशिप होतं किंवा त्यावेळेस ज्या टाईपचे मजूर काम करायचे, दे वर नॉट ओनली फोकसिंग ऑन द मनी ऑर द मार्जिन, दे वर फोकसिंग की हे जे टेबल मी बनवलाय तो 100 वर्ष कसं टिकेल, तो 200 वर्ष कसं टिकेल, आणि त्या दृष्टिकोनातून ते करायचे. पण आत्ता तसं नाहीये. आत्ता स्वतः एंड युजर पण तसा नाहीये, त्याला त्याचे पैसे वाचवायचे,
कॉन्ट्रॅक्टर पण तसा नाहीये, त्याला त्याचं मार्जिन्स आणि मनी पॉइंट ऑफ व्ह्यू बघायचा आहे. इंटिरियर डिझायनरला सुद्धा त्याचा टाइम इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण की तो डॉक्टर आहे. डॉक्टर सारखं त्याला किती किती वेळाचं तो ओपीडी ओपन करतोय, दॅट मॅटर्स टू हिम. म्हणजे इंटिरियर डिझायनरला दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. मग ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, या सगळ्या मल्टिपल फॅक्टर्स तुमचं ते हँडल एक निघण्याचं रिझन असू शकतं. मग त्या केसमध्ये एंड युजरनी काय करायला पाहिजे असं जर मला तुम्ही विचाराल, तर एंड युजरनी पहिलं तर ही गोष्ट क्लिअर असायला पाहिजे की रिसर्च करताना तुम्ही कुठल्या इंटिरियर डिझायनरला, कुठल्या इंटिरियर कॉन्ट्रॅक्टरला हायर करताय, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सेकंड, त्याच्या हाताखालचे जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत ते कसे आहेत, त्यांनी किती वर्ष काम केलंय, ते रिचेबल आहेत का, ते इझिली कॉन्टॅक्टेबल आहेत का, की ते इथे तुमच्या आसपासच राहतात किंवा त्या एरियात त्या सिटीतच राहतात का, ते येऊ शकतात का काही प्रॉब्लेम झाला तर, वगैरे वगैरे. या सगळ्या गोष्टी बघणं गरजेचं आहे. प्लस आपण जो पैसा इन्व्हेस्ट करतोय आपल्या घरामध्ये तो आयडियल आहे का, तो स्टँडर्ड आहे का आपण ओव्हर एक्सपेक्टेशन्स ठेवतोय की मी इंटिरियर डिझायनरला 5 लाखात बसव म्हणून सांगितलंय, पण तेवढंच तुमचे जे रिक्वायरमेंट आहे, तुमचे स्कोप ऑफ वर्क म्हणजे तुमचे रिक्वायरमेंट्स, तुमची स्पेस आणि तुमचं बजेट हे सिंक्रोनाइजच होत नाहीये. हे सिंक्रोनाइजच होत नाही. 5 लाखामध्ये तुमचे जे रिक्वायरमेंट्स आहेत ते त्या क्वालिटीला अचीव्ह करण्यासाठी तेवढा पैसा पुरेसाच नाहीये. पुरेसाच नाही. दॅट इज नॉट अ आयडियल बजेट. तिथे एंड युजर फसतो आणि तिथे नवशिक्या इंटिरियर डिझायनर पण फसतो, कारण त्याला हे माहित नाहीये की खरंच 5 लाखामध्ये ती क्वालिटी, तो आउटपुट मी एंड युजरला देऊ शकतो की नाही. हे त्याला नॉलेज यायला त्याला खूप सारे घरं केली पाहिजेत, तेवढे कमर्शियल स्पेसेस केले पाहिजेत, त्यांच्याकडनं क्लायंटकडनं तो फीडबॅक आला पाहिजे. मग तुम्ही ऍव्हरेज काढू शकता की ऍव्हरेजली 4-5 वर्षात मोस्टली घराच्या इंटिरियरचं किंवा वापर जसा आहे त्या हिशोबाने प्रॉब्लेम सुरू होणार, मेंटेनन्स येणार. आता बरेच मी असे लोक पाहतो की तुम्ही म्हणताय की इंटिरियर्स कडे लोक खूप वळालेत, म्हणजे करतायत लोक, हो, प्रिफर करतायत इंटिरियर्स साठी. बरोबर. पण बरेच लोक असे आहेत की त्यांना चायना असेल किंवा बाकीच्या कंट्रीज असेल तिथून आपल्या इंडियाच्या कंपॅरिझननी खूप स्वस्तात फर्निचर मिळतं. बरोबर. तो काय प्रकार आहे? म्हणजे बरेच लोक प्रिफर करतात तिथून घेणं. आहेत जे प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग वरती फोकस करतात. ओके. इंटिरियर डिझायनिंग मध्ये जे प्रोडक्ट्स लागतात ते मॅन्युफॅक्चरिंग चायनामध्ये, मलेशियामध्ये किंवा बाली, इंडोनेशियामध्ये किंवा म्हणजे ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये होतं. येस, इंडियामध्ये जी क्वालिटी मिळते ॲज कम्पेअर्ड टू दॅट, तेवढ्या पैशामध्ये चांगली क्वालिटी तुम्हाला आउट ऑफ इंडियामध्ये मिळू शकते. रिसर्चचा पार्ट आहे हा. जेवढं चांगला तुमचा रिसर्च, जेवढं तुम्ही ब्रेनस्टॉर्मिंग कराल, जेवढं तुम्ही लोकांशी बोलाल, डिस्कस कराल, तेवढं तुम्हाला त्याच्याकडनं तसा प्रोडक्ट मिळतो. अँड येस, इंटिरियर प्रोडक्ट्स हे अवेलेबल हे ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये आहेत. फक्त राईट टायमिंगमध्ये, राईट बजेटमध्ये आणि राईट तुमच्या थीममध्ये बसणारा प्रोडक्ट तुम्हाला मिळाला पाहिजे. तुमच्या बजेटमध्ये बसणारा तुम्हाला मिळाला पाहिजे. हो, तुम्ही चायनामधून आणू शकता, वाद नाही त्याच्यामध्ये, किंवा दुसरीकडनं कुठूनही इम्पोर्ट करू शकता. जर तुमच्याकडे तेवढा टाइम, पेशन्स किंवा तुमच्याकडे तेवढा एक त्या गोष्टीचा सेन्स आहे की नाही बाबा, जर ते ट्रान्सपोर्टेशनमध्ये काही खराब झालं तर मॅन्युफॅक्चरर त्याची गॅरंटी घेईल नाही घेईल मला माहित नाही, कारण की ते मध्ये रस्त्यात येताना कुणीच जबाबदारी घेऊ शकत नाही. मग ते इथे पोहोचताना समजा एखाद्या सोफ्याचं मागचं खालचं लेग्सच तुटलेत, तर ते करणारा माणूस इथे आहे का, हे ज्या व्यक्तीला वाटतं की हा बाबा हे मॅनेजेबल आहे, तर त्या व्यक्तीने जरूर इंटिरियर प्रोडक्ट्स दुसऱ्या मार्केटमध्ये रिसर्च करावा, एक्सप्लोर करावा. हे मी स्वतःच सांगेन तुम्हाला. बिकॉज ॲज अन इंटिरियर डिझायनर आय प्रेफर की इंटिरियर प्रोडक्ट्स जे कोणी मॅन्युफॅक्चर करतात, जर चांगला प्रोडक्ट
रिझनेबल रेटमध्ये किंवा मॅनेजेबल रेट्समध्ये ते जर देऊ शकत असतील तर आय विल लव्ह टू असेंबल दोज इंटिरियर प्रोडक्ट्स फॉर माय इंटिरियर डिझायनिंग स्पेसेस बेसिकली. मग तो स्पेस होम स्पेस असो, कमर्शियल ऑफिस स्पेसेस असो, किंवा इन्स्टिट्यूशनल असो, किंवा इंडस्ट्रीयल असो, मला आवडेल की चायना किंवा कुठूनही घेऊन यायला. हा माझा 18-20 वर्षांचा एक्सपिरियन्स सांगते. येस, आम्ही तसे पण केलेले आहेत इंटिरियर्स की ज्याच्यामध्ये आम्ही इंटिरियर प्रोडक्ट्स बाहेरून इम्पोर्ट केलेत किंवा काही मिक्स अँड मॅच केलेत. काही इंडियामधनं घेतलेत, काही दिल्लीवरनं घेतलेत, काही मुंबईवरनं घेतलेत, काही आम्ही बँगलोरवरनं घेतलेत, काही आम्ही कर्नाटकामधून घेतलेत, काही चायनावरून घेतलेत, काही दुबईवरनं घेतलेत आणि त्याचं असेंबल केलंय, सिंक्रोनाइज केलंय. इंटिरियर सिंक्रोनायझेशन इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट रोल इन दिस सेक्टर. म्हणून तुम्ही जे मला प्रश्न विचारला की हे लोक चायनावरनं वगैरे आणतात, काही लोक, बरेच तुमचे रिलेटिव्ह फ्रेंड्स वगैरे आणत असतील, शुअरली, आणि त्यांनी आणावा. इंटिरियर प्रोडक्ट्स आणि इंटिरियर डिझाईन याचा काहीही संबंध नाही, म्हणजे डायरेक्ट संबंध नाहीये. इनडायरेक्ट संबंध हा आहे की ही स्पेस डिझाईन करताना मला पर्टिक्युलरली या थीम मध्ये हा सोफा पाहिजे. हा सोफा मॅन्युफॅक्चर करणारे कोण इंटिरियर कॉन्ट्रॅक्टर आहेत, कोण इंटिरियर मॅन्युफॅक्चरर आहेत, ते मला बघायचंय. सो प्युअर आणि एस्टॅब्लिश्ड इंटिरियर डिझायनर जनरली अवॉइड की इंटिरियर कॉन्ट्रॅक्टिंग किंवा इंटिरियर मॅन्युफॅक्चरिंग करणं, कारण की दे फोकस ऑन डिझायनिंग. त्यांचा फोकस खूप जास्त फंक्शनॅलिटी, म्हणजे इंटिरियर फंक्शनॅलिटी आणि इंटिरियर डिझाईन वरती असतो. रादर मी प्रोडक्ट कसा बनवेन, तो प्रोडक्ट कसा सेल करेन, तो त्याचं कॉन्ट्रॅक्टिंग कसं देईन, ह्याच्यावरती नसतो. म्हणजे थोडक्यात प्रोडक्ट वेगळं आणि डिझायनिंग वेगळं. करेक्ट. आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन वेगळं. अच्छा. आपण पेंट करत असतो फ्लॅट, 1 BHK फ्लॅट मध्ये एक ट्रेंड होता, एक सिंगल वॉल जी आहे ती ब्राईट कलर तिला करायचं. तर असे बरेच ट्रेंड येऊन जातात. बरोबर. तर पेंट किती महत्वाचं आहे इंटिरियर्स मध्ये? खूप चांगला क्वेश्चन आहे आणि ह्याच्यामध्ये मी बेसिक गोष्ट एक सांगेन. इंटिरियर डिझायनिंग ह्याच्यामध्ये मेजरली 9 पिलर्स असतात. पहिला स्लॅब 1 आपण बोलूयात. स्लॅब 1 मध्ये 4 मेजर पिलर्स आहेत. फर्स्ट फर्निचर, सेकंड इलेक्ट्रिफिकेशन, थर्ड पेंट, फोर्थ फॉल सिलिंग. ओके, सो फॉल सिलिंग, इलेक्ट्रिफिकेशन, पेंट, फर्निचर. आता ह्याच्यामध्ये डिव्हिजन्स भरपूर आहेत, बट दीज आर दी 4 मेजर पिलर्स ज्याच्यावरती इंटिरियरचा बेस तयार होतो. प्लीज अंडरस्टँड. सो इंटिरियरचा बेस मधला हा मेजर पार्ट आहे, दॅट इज पेंट. पेंट हा इतका इम्पॉर्टंट का आहे, कारण सगळ्यात जास्त व्हिज्युअली, इंटिरियर डिझाईन हा सगळा एस्थेटिक पर्पज वाला प्रोफेशन आहे. सुंदर दिसणं, सुंदर असणं आणि सुंदर फील होणं हा सगळा इंटिरियर डिझाईनचा पार्ट आहे. मग त्याच्यामध्ये मेजरली तुमच्या स्पेसमध्ये व्हिज्युअली कुठले सरफेसेस आहेत. एक म्हणजे फर्निचर हा खूप सरफेसेस कव्हर करतो स्पेस मधला. सेकंड काय कव्हर करतं, लाइटिंग. थर्ड आहे पेंट. सो मॅक्सिमम तुम्ही बघाल तर वॉल्स ज्या आहेत त्याच सगळ्यात जास्त असतात घरामध्ये किंवा कुठल्या स्पेसमध्ये. सो त्या वॉलवरती वन ऑफ द ट्रीटमेंट जी कॉमनली यूज केली जाते, जी स्टँडर्ड आहे, ती म्हणजे पेंट. तर वॉल ट्रीटमेंटमध्ये पेंट हा जर नाही व्यवस्थित आपण करू शकलो तर बाय डिफॉल्ट तुम्ही फर्निचरवरती जो लाखो रुपये पैसा खर्च करता, फॉल सिलिंग वरती जो लाखो रुपये खर्च करता, किंवा इलेक्ट्रिफिकेशन किंवा लाइटिंग वरती जो पैसा खर्च करता, त्याला लुकच येणार नाही. कारण की पेंट इज अ फायनल मेकअप. जर तुम्ही फक्तच फाउंडेशन लावलं आणि बाहेर निघाला चालेल का? नाही. सो सेम तसंच आहे, नुसत्याच वॉल्स ठेवल्या तर चालेल का? नाही चालणार. त्याच्यावरती जेव्हा तुम्ही वॉल कव्हरिंग म्हणजे मेकअपचा लेअर चढवाल
किंवा त्याच्यावरती जेव्हा मेकअपच्या इंडस्ट्रीमध्ये जसं त्याच्यावरती कव्हरिंग पावडर वगैरे लावतात, ते जर नाही लावलं तर त्याला काय अर्थच नाही, त्या बेसला पण काय अर्थ नाही. सो सेम तसंच आहे इंटिरियर इंडस्ट्रीमध्ये. बिल्डर जो तुम्हाला प्लॅन, जो काही पेंट देतो, तो नॉर्मल पेंट, तो स्टँडर्ड पेंट असतो, ओबीडी म्हणजे ऑइल बॉन्ड असेल किंवा कुठला प्लास्टिक पेंट असेल, तेच देऊ शकतो तो, कारण की त्याला बल्कमध्ये करायचंय. पण जेव्हा तुम्ही स्पेसिफिकली तुमच्या स्वतःच्या घराचं कस्टमायझेशन करता, त्यावेळेस ऑफकोर्स पेंटमध्ये जे वेगवेगळे टाइप्स आहेत, व्हरायटीज आहेत, प्लास्टिक पेंट असेल किंवा लस्टर पेंट असेल किंवा रॉयल असेल किंवा दुसरे अजून काही कोटिंग्स असतील, पेंटचे कोटिंग्स असतील, ते करणं आवश्यक आहे. कारण की जसं आता समजा तुम्ही रेडीमेडमध्ये, जसं तुम्ही चायनाचं बोललात, तुम्ही चायनामध्ये जाऊन 5-6 लाख रुपये खर्च केले किंवा 10 लाख खर्च केले आणि तिथून 10 लाखाचं फक्त फर्निचर घेऊन आलात. ठीक आहे, आता तुमचा 1 करोडचा फ्लॅट आहे, तुम्ही 10 लाखाचं फर्निचर घेऊन आलात, ठेवलं त्या स्पेसमध्ये, त्या घरामध्ये तुम्ही फर्निचर ठेवलं. पण पुढे काय? नुसतं फर्निचरनी ती स्पेस ब्युटिफाय नाही होणार आहे, किंवा नुसतं फर्निचरनी ती स्पेस इंटिरियर केलंय असं फील कसं येणार? मग पेंट हा खूप एक इम्पॉर्टंट टूल आहे, खूप इम्पॉर्टंट एक पिलर आहे, ज्यांनी तुमच्या इंटिरियरचा एक बेस कव्हरअप होतो. म्हणून पेंटिंग हे इंटिरियर कॉन्ट्रॅक्टिंग मध्ये सिक्वेन्स वाईज सगळ्यात लास्टला येतं, कारण त्यांनी तुमचं कव्हरिंग होतं, त्यांनी तुमचं फिनिशिंग येतं. म्हणून बरेच लोक काय करतात, पेंटिंगमध्ये खूप कमी खर्च करतात. पेंटिंगमध्ये बऱ्याचशा लोकांकडनं, पेंटरकडनं कोटेशन्स घेतात, सगळ्यात कमीत कमी जिथून पेंटिंगचं मिळेल आपल्याला, कारण आपण फक्त पैसा हा पॉइंट बघतोय, पण त्याचं फिनिशिंग कसं आहे वरवर बघतो, पण तो टिकेल का ते नाही बघत. किंवा फिनिशिंग करत असताना त्यांनी खरंच फाउंडेशनचे तेवढे लेअर टाकलेत का, म्हणजे पुट्टी, प्रायमर, त्याचे तेवढे लेअर टाकलेत का. टेक्निकली तुम्ही जर एशियन पेंट किंवा नेरोलॅक किंवा बर्जर या मोठ्या मोठ्या कंपनीज ऍक्च्युली पेंटचे तुम्हाला गायडन्स देतात, पण अनफॉर्च्युनेट आहे की इंडियामध्ये त्याचं फॉर्मल एज्युकेशन किंवा कॉलेज किंवा डिग्री नाहीये. त्यामुळे तुम्हाला माहित नाहीये की पेंटला आयडियली किती लेयर्स पाहिजेत, म्हणजे तो पेंट टिकेल किंवा चांगला दिसेल, किंवा किती घासाघीस करावी लागते हे माहित नाही. म्हणून पेंट हा तेवढाच खूप इम्पॉर्टंट टूल आहे, जर तुमचं इंटिरियर डिझाईन हे खुलून उठून दिसलं पाहिजे. आणि ॲज यू राईटली सेड बिफोर, किंवा तुम्ही जसं बोलताय की 50 लाख रुपीज खरंच तेवढा खर्च केला पाहिजे का, तर अक्षय, हे त्याचं एक वन ऑफ द रिझन आहे की तुम्हाला जर तुमचं घर एकदम क्लास, किंवा भले फर्निचर तुमचं साधं आहे, पण तुमचा पेंट एकदम फिनिशिंग एकदम खतरनाक आहे, ट्रस्ट मी, त्या घरात गेल्यानंतर किंवा त्या स्पेसमध्ये गेल्यानंतर यू फील द डिफरन्स. कारण की पेंटर तो आहे ना, खूप शिद्दतनी, खूप मेहनतनी तो काय करतो माहितीये का, खूप प्रॉपरली तो इंटिरियर करतो, म्हणजे सॉरी, प्रॉपरली तो पेंटचे सगळे रूल्स फॉलो करतो. तो घासाघिसी करेल तर 4-5 दिवस घासाघिसी करेल. तो जर पुट्टी मारत असेल तो 4-5 दिवस, ते एक कोट वाळूस तोपर्यंत तो हातच लावणार नाही त्याला. तो क्युरिंग टाइम देईल त्याला, ड्राईंग टाइम, क्युरिंग टाइम, सेटलिंग टाइम, ऍब्झॉर्बिंग टाइम देईल. पण प्रॉब्लेम आपला कुठे माहिती, वेळ, पेशन्स किंवा गैरसमजूत, की पेंटर जास्त वेळ लावतात किंवा इंटिरियर डिझायनर खूप जास्त टाइम घेतात. तिथून हा प्रॉब्लेम सुरू होतो, बिकॉज वी डू नॉट हॅव द आयडियल टाइमलाईन फॉर दीज सेक्शन्स. फर्निचरला आयडियली तुम्ही किती टाइम दिला पाहिजे, पेंटिंगला किती दिला पाहिजे, इलेक्ट्रिफिकेशनला किती दिला पाहिजे. आयडियली, आय एम टॉकिंग अबाउट आयडियल, नीडेड, अप्रोप्रिएट टाइम, गरजेचं जेवढं आहे. जसं फॉर एक्झाम्पल, बाळ जन्माला येण्यासाठी 9 महिने दिले पाहिजेत, हा नेचरचा रूल आहे. एखादं झाड आहे, एखादी जातीचं एक झाड आहे, त्या जातीच्या झाडाला वाढायला, त्याला फ्रुट्स यायला, त्याला फुलं यायला एक सर्टन टाइम लागतो. सेम तसंच आहे, किचनचं फर्निचर बनवायचं असेल, बेडरूमचं बनवायचं असेल, डिटेलिंगच्या नुसार त्याच्यात टाइम इन्व्हेस्ट केला जातो, आणि तो आयडियल पाहिजे.
म्हणून पेंट हा, जर तुम्ही आयडियल टाइम, आयडियल अप्रोप्रिएट बजेट, आयडियल अप्रोप्रिएट तुमच्या आतमध्ये पेशन्स आहे, एनर्जी आहे, तर नक्कीच त्या घराच्या पेंटमुळे, भले तुम्ही फर्निचर, इलेक्ट्रिफिकेशन, लाइटिंग वरती खूप खर्च केलेला नाही, पण पेंटमुळे सुद्धा तुमच्या घराचा लुक एकदम वेगळा येऊ शकतो. ट्रस्ट मी ऑन दिस. मी असे बरेचसे साइट्स बघितलेत, बरेचसे क्लायंट्स बघितलेत ज्यांनी फर्निचर, लाइटिंग, डिझायनिंग आमच्याकडनं करून घेतलं, पण त्यांनी पेंटिंग बाहेरनं करून घेतलं, कारण की त्यांना खर्च कमी करायचा होता बजेटच्या हिशोबाने. आणि ट्रस्ट मी, पूर्ण त्या फर्निचरवरती जो त्यांनी मेहनत, जे टाइम, जे एनर्जी, जे पैसा टाकला, तो लिटरली तो असा मस्त दिसला नाही. त्याला एक, आता मी एक या प्रश्नाचं उत्तर एक ह्यानी एंड करेन, की जसं तुम्ही पैठणी बायका घ्यायला जातात, 25,000, 50,000, 1,00,000ची पैठणी घेतात. आता ह्याच्यात इकॉनॉमिकल क्लास येत नाही, ह्याच्यात मिडल क्लास येत नाही, ह्याच्यात हायर मिडल क्लास, हा संबंध, हा डिफरन्स येत नाही. मला 50,000ची पैठणी आवडली तर मला घ्यायची. पण आता प्रॉब्लेम काय आहे, 50,000ची पैठणी तुम्ही अंगावर घातलीये ती, पण ती खुलून कशी दिसेल? जोपर्यंत त्याला आजूबाजूला जे ऍक्सेसरीज लागतात, जसं मेकअप आहे, किंवा ज्वेलरी आहे, किंवा हेअरस्टाईल आहे, किंवा काही दुसरे ज्वेलरी, किंवा व्हॉट एव्हर जे काय असेल, ते आपण त्याच्या तोडीमोडीने नाही केलं तर खरंच 50,000ची पैठणी 50,000ची वाटेल का? नाही वाटणार अक्षय, बिलकुल नाही वाटणार. सेम ती गोष्ट आहे पेंटच्या बाबतीत. तुम्हाला तोंडाने सांगावं लागेल तुमच्या रिलेटिव्हजला, फ्रेंड्सला, किंवा स्वतःला, की मी 50,000ची पैठणी घेतलीये, किंवा मी माझ्या घरावरती 15 लाख खर्च केलेत. कारण पेंटच एवढा ग्रेट नाहीये. पेंटमध्ये अनड्युलेशन्स दिसतायत वॉल्सवरती, वॉल्स नीट घासली गेलेली नाहीयेत, का तर आपण टाइम नाही दिलाय त्याला. आयडियल जो टाइम पाहिजे तो दिला नाही, किंवा त्याला जे पैसे पाहिजेत, कारण की हे मजूर लोक आहेत. त्यांचा पैसा कशावर असतो सांगा बरं? त्यांच्या वर्किंग आवर्स वरती असतो. दिवसाची मजुरी, 2 दिवसाची मजुरी. अक्षय, जर तुम्ही त्यांना 1च दिवसाची मजुरी म्हणून दिली आहे, का तर तुमचं बजेट नाहीये म्हणून, तर बाय डिफॉल्ट तो पण कॉम्प्रोमाइज करणार की हो. तो कसा काय तुम्हाला होणारच, किंवा तो काय म्हणणार, इतने पैसे में इतनाच मिलेगा, हे म्हणणार की नाही अक्षय? सो त्या केसमध्ये हा इश्यू क्रिएट होतो. आणि तिथे इंटिरियर डिझायनर एक मीडिएटर असतो, कॉन्ट्रॅक्टर आणि कस्टमरच्या मधला. त्याचं मरण होतं, कारण की कस्टमरचं बजेट आहे आणि कॉन्ट्रॅक्टरचं मार्जिन आहे. तो म्हणतो मॅडम मुझे परवड नहीं रहा है, कस्टमर म्हणतो मेरा बजेट नाही आहे. म्हणून इंटिरियर डिझायनर तेवढा एस्टॅब्लिश्ड किंवा तेवढा R&D करणारा पाहिजे, की त्याला तेवढं एक समज किंवा एक्सपिरियन्स पाहिजे, की भाई हे जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यांना थोडंफार निगोसिएशन त्याला करायला लागेल, आणि काही निगोसिएशन कस्टमर बरोबर करावं लागेल, आणि काही फीज मध्ये कॉम्प्रोमाइज इंटिरियर डिझायनरला करावं लागेल, तर ते तिघं मिळून सिक्रोनाइज होते. म्हणून पेंट मध्ये सुद्धा येस, दिस इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट इन इंटिरियर डिझाईन इंडस्ट्री. आता बरेच जण वास्तुशास्त्र, तुम्ही तर त्याच्यावर काम करताय आणि एक्सपर्टली करताय. वास्तुशास्त्र असेल, ज्योतिषशास्त्र असेल, किंवा न्यूमरोलॉजी असेल, याचं काही इंटिरियर्सशी डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट कनेक्शन आहे का? येस, खूप म्हणजे आता ट्रेंडिंग क्वेश्चन विचारलाय तुम्ही. कारण बऱ्याच लोकांना एक, मी सगळ्याच म्हणजे तुमच्या ऑडियन्सला सांगेन, की लोकांना ना एक मिथ आहे, की वास्तुशास्त्र म्हटलं की फक्त आग्नेयला किचन, नैऋत्येला बेडरूम, किंवा एंट्रन्स ईस्टला किंवा नॉर्थ ईस्टला, हे खूप टिपिकल, खूप स्टँडर्ड आणि खूप जनरलाइज रूल्स माहिती आहेत. आणि बरेच लोक गुगल, काही पुस्तकं, काही पॉडकास्ट, काही रील्स, काही युट्यूबचे व्हिडिओज बघून त्यांना असं वाटतं की मी बंगला बांधलाय
किंवा मी फ्लॅट तसा शोधून काढलाय, म्हणजे ते घर मी वास्तूप्रमाणे केलंय. वास्तुशास्त्रामध्ये 3 हिस्से आहेत अक्षय. एक आहे भूमी परीक्षण, दॅट इज द अर्थ ऑन विच दॅट स्पेस इज देअर. ती जी जागा आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे, ती भूमी खूप इम्पॉर्टंट आहे. मग काही सोसायटीज मध्ये बघा, तुम्ही गेल्यानंतर खूप छान वाटतं, फ्रेश वाटतं. आणि काही सोसायटीज मध्ये अक्षय असं भकास वाटतं. किंवा काही सोसायटीजची लाईफ आहे ना, म्हणजे खूप छान कन्स्ट्रक्शन केलंय त्यांनी, खूप छान डिझाईन केलंय, बट समहाऊ 5 वर्षातच ती जुनी वाटायला लागते. बिकॉज ती जागा तशी आहे. त्यामुळे तिथलं झाड तसं उगवतंय, त्यामुळे त्याचं फ्रुट्स तसे येत आहेत, त्याची फळं तसं देते. सेम वास्तुशास्त्रामध्ये, परत कमिंग बॅक टू माय पॉइंट इज की पहिलं सगळ्यात महत्वाचं जागा, भूमी परीक्षण. सेकंड एक्सटर्नल वास्तू. म्हणजे काय की तुमच्या फ्लॅटमध्ये किंवा तुमच्या ऑफिसमध्ये, तुमच्या कमर्शियल स्पेसमध्ये, तुमच्या घरामध्ये, बंगल्यामध्ये, रो हाऊसमध्ये कुठून लाईट येतोय, कुठून नॅचरल ब्रह्मांडासोबत, त्या युनिव्हर्स सोबत ते वास्तू कसं कनेक्टेड आहे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. दॅट इज एक्सटर्नल वास्तू. म्हणजे काय, आग्नेयेला किचन आहे का नैऋत्येला बेडरूम आहे, खिडक्या कुठे आहेत, दरवाजे कुठे आहेत, एंट्री कुठून आहे, हे झालं एक्सटर्नल वास्तू. आता मेजर तुमच्या प्रश्नावरती मी येते, दॅट इज इंटिरियर वास्तू. तिथेच गफलत होते. बरेच लोक काय करतात, भूमी परीक्षण करतात, एक्सटर्नल वास्तू करतात, झालं मी घर वास्तूप्रमाणे केलं, असं कन्क्लुजन वरती येतात. बट द मेन थिंग इज इंटिरियर. आता तिथे येतं अंतर्गत रचना, म्हणजे इंटिरियर डिझाईनचा शब्दशः अर्थ. तर खरं सांगायचं तर इंटिरियर डिझाईन हा 60-70% इम्पॉर्टंट रोल प्ले करतो इंटिरियर वास्तूमध्ये. कारण की वास्तुशास्त्राप्रमाणे जर तुमच्या घरातला कलर कॉम्बिनेशन, शेप्स, पॅटर्न्स, फॉर्म्स किंवा ठेवण म्हणजे प्लेसमेंट्स हे नसतील, तर तुमचं एक्सटर्नल वास्तू म्हणजे तुमचं आग्नेयेला किचन असो, नैऋत्येला बेडरूम असो, तुमची बाल्कनी चांगल्या ठिकाणी असो, तुमचा एंट्रन्स चांगल्या ठिकाणी असो, त्यांनी एक फरक पडेल नाही म्हणणार नाही मी, तो खूप इम्पॉर्टंट फॅक्टर पण आहे. पण इंटिरियर पण तेवढाच फरक पडतो. म्हणजे 50-60% इंटिरियर वास्तू कव्हर करतं आणि एक्सटिरियर वास्तू सुद्धा 50-60% कव्हर करतं. सो म्हणून आत्ताच्या ट्रेंडिंग जमान्यामध्ये खरं सांगायचं तर इंटिरियर तुम्ही करताय बरोबर, लाखो रुपये टाकताय, एनर्जी टाकताय, एफर्ट्स टाकताय, टाइम टाकताय, तुम्ही त्याच्यामध्ये रिसर्च टाकताय, ब्रेनस्टॉर्मिंग टाकताय तुम्ही, मग हे सगळं टाकताय, पण मग तुम्ही वास्तू नाही टाकत आहे त्यात. तुम्ही हे नाही चेक करते का, तर अक्षयला विश्वास नाही, सृष्टीला विश्वास नाही वास्तूवरती. पण प्रॉब्लेम कसा आहे, त्या घरामध्ये तुम्ही जेव्हा बिल्डरकडनं घर घेतलं तेव्हा खूप फ्रेश वाटतंय, कारण की तिथे जी लाईट, हवा, एनर्जी सर्क्युलेशन किंवा हव्याचं सर्क्युलेशन खूप मस्त होतंय. पण आता इंटिरियर केल्यानंतर सगळं टाय फुस. का तर तुम्ही ते कलर कॉम्बिनेशन्स त्या क्लायमेटच्या हिशोबाने किंवा त्या स्पेसच्या हिशोबाने तुम्ही नाही केलंय. तिथून जी लाईट येते त्याच्या हिशोबाने नाही केलं. फॉर एक्झाम्पल, आग्नेयेला जर तुमची बेडरूम आहे फॉर एक्झाम्पल, तर बाय डिफॉल्ट तुम्ही वास्तूवर नका विश्वास ठेवू, पण बाय डिफॉल्ट ती बेडरूम गरम राहणार. मग तुमची अगदी 30व्या मजल्यावर असो किंवा पहिल्या मजल्यावर असो. हाऊ इज इट पॉसिबल? हा प्रश्न पडायला पाहिजे ज्यांना वास्तूवरती विश्वास नाहीये. कारण की क्लायमेट किंवा वास्तू म्हणजे काय, की तुमचा डायरेक्ट युनिव्हर्सची त्या स्पेसचा जो डायरेक्ट संबंध येतो, तो संबंध म्हणजे वास्तू. सो आग्नेयेला बाय डिफॉल्ट काय होतं, की खूप तापमान जास्त असल्यामुळे त्या बेडरूम मध्ये जर तुम्ही डार्क कलर यूज केले, इंटिरियर बोलते आता मी, इंटिरियर वास्तूमध्ये तुम्ही डार्क कलर्स यूज केले, तिथे डार्क निळा, डार्क काळा किंवा असं डार्क कुठलेही कलर्स वापरले, तर बाय डिफॉल्ट तिथे तापमान अजून वाढणार आहे. आपोआप रात्री तुम्हाला अजून गरम होणार आहे तिथे.
मग हे इंटिरियर वास्तूमध्ये हे खूप मोठा इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. म्हणून आत्ताच्या काळामध्ये तुम्ही एवढे लाखो रुपये घर घेण्यासाठी करताय, तुम्ही एवढा टाइम एनर्जी घालताय, तर मग तुम्ही वास्तुशास्त्राप्रमाणे का तुम्ही इंटिरियर करून घेत नाही? हे करायला पाहिजे. आता हा झाला वास्तुशास्त्राचा पार्ट. आता मी बोलते ॲस्ट्रॉलॉजी म्हणजे ज्योतिषशास्त्र आणि न्यूमरॉलॉजी म्हणजे अंकशास्त्र. आता ॲस्ट्रॉलॉजी आणि न्यूमरॉलॉजी हा एका इंडिव्हिज्युअल पर्सनलाइज गोष्ट आहे. एका व्यक्तीची. ओके, म्हणजे त्या व्यक्तीचं ज्योतिष कुंडली काय आहे हे त्याच्या बर्थ चार्टवरनं म्हणजे त्याची बर्थ डेट, बर्थ प्लेस, बर्थ टाइम वरनं कळतं. सेम जो न्यूमरॉलॉजीचा लुशो ग्रीड आहे तो तुमच्या बर्थ डेट वरनं कळतं अक्षय. सो त्याप्रमाणे अक्षयजींचा बिझनेस आहे पॉडकास्टचा. ओके, अक्षयजींचे मल्टिपल 2-3 बिझनेस आहेत आणि त्यांच्या कुंडलीप्रमाणे त्यांना समजा एखादा कलर खूप लकी आहे, एखादा कलर भाग्य मॅग्नेटिक पॉवर सारखं अट्रॅक्ट करतोय, एखादा फॉर्म की स्क्वेअर असेल, रेक्टँगल असेल किंवा स्ट्रेट लाईन्स असतील किंवा ट्रायंग्युलर असतील किंवा सेमी सर्कल असेल, असे काही फॉर्म्स किंवा शेप्स किंवा पॅटर्न्स हे अक्षयजींसाठी त्यातल्या त्यात एखादा कलर, एखादा शेप, एखादा पॅटर्न खूप लकी आहे, जो भाग्य तुम्हाला जास्त सपोर्ट करू शकतो. असे काही फॅक्टर्स असतात. तर त्या गोष्टी जर तुम्ही इंटिरियरमध्ये वापरल्या, स्पेसिफिकली समजा तुम्ही जिथे बसून घरामध्ये काही इम्पॉर्टंट डिसिजन्स घेताय किंवा ऑफिसमध्ये तुमचं केबिन असेल, तिथे जर तुमच्या कॅरेक्टरला तुमच्या कुंडलीप्रमाणे ऍक्च्युली तुमचं कॅरेक्टर असतं, माहिती नसेल तर सांगते, किंवा तुमच्या कुंडलीप्रमाणे किंवा तुमच्या न्यूमरॉलॉजीच्या लुशो ग्रिड प्रमाणे तुमचा स्वभाव पण असतो. तर त्या स्वभावा आणि त्या कॅरेक्टरला सूट होईल असे जर कलर कॉम्बिनेशन्स, पॅटर्न्स तुम्ही तुमच्या केबिनमध्ये, तुमच्या कमर्शियल स्पेसमध्ये, तुमच्या इन्स्टिट्यूशन्समध्ये, तुमच्या फॅक्टरीजमध्ये, तुमच्या घरामध्ये ते जर इंटिरियर वास्तूमध्ये इनकॉर्पोरेट केलं तर बाय डिफॉल्ट त्याचा तुम्हाला फायदाच होणार आहे. कारण की एक हिडन युनिव्हर्सल एनर्जी, ज्याला आपण देव म्हणतो किंवा वेगवेगळी त्याला डेफिनेशन्स आहेत, तर ते तुम्हाला हिडनली सपोर्ट करतं, बॅकएंडनी तुम्हाला ते सपोर्ट करतं, तुमच्या एफर्ट्सला सपोर्ट करतं. मी म्हणत नाही की ऑटोमॅटिक रेडीमेड मिळतं, नो प्लीज. मी डिस्क्लेमर इथेच देते तुम्हाला की वास्तुशास्त्राप्रमाणे इंटिरियर केलं म्हणजे आता झालं, आता माझं ऑफिस मस्त चालेल, आता माझं घर मस्त चालेल. हे सपोर्ट सायन्सेस आहेत. हे असे हिडन, ह्याला ऑकल्ट सायन्सेस म्हटलं जातं, हे असे गूढशास्त्र आहेत जे तुम्हाला इनडायरेक्टली इफेक्ट करतात. दिसत नाहीत. ऑक्सिजन हवेमधला दिसत नाही, पण तो तुम्हाला श्वास देतो, तुम्हाला लाईफ देतो. सेम तसंच आहे, अगदी सेम तसंच आहे. त्यामुळे इंटिरियर वास्तू करत असताना किंवा वास्तू इंटिरियर करत असताना जर त्या व्यक्तीच्या हिशोबाने, त्या व्यक्तीच्या कुंडलीप्रमाणे, त्या व्यक्तीच्या लकी नंबर्स प्रमाणे, लकी न्यूमरॉलॉजीच्या ग्रिड प्रमाणे जर त्यांनी इंटिरियर केलं तर दॅट विल हेल्प देम अ लॉट. असं आहे, इट विल बी लाईक अ बॅक बूस्टर. म्हणजे फक्त इंटिरियर करून फायदा नाहीये, त्याच्यात वास्तुशास्त्र पण तुम्ही ऍड करा आणि न्यूमरोलॉजी पण ऍड करा आणि ऍस्ट्रॉलॉजी पण ऍड करा. त्यातून नक्कीच तुम्हाला फायदा मिळेल असं म्हणणं. हो. ऍज अ वुमन एक विजन होतं की चला मी एक नॉर्मल हाऊसवाईफ बनेन वगैरे, बट सिच्युएशन ऑफ लाईफ अशी बनत गेली की वडील अचानक वारले, अचानक प्रॉपर्टी मधून मला बाहेर पडावं लागलं आणि एकदम श्रीमंता घरची पोरगी अगदी असं मिडल क्लास किंवा एकदम लोअर मिडल क्लासला गेली आणि शून्यातून सगळं निर्माण करावं लागलं. सो ते जे एक स्वप्न होतं की मी एक आयडियल हाऊसवाईफ बनेन मुलांसाठी, नवऱ्यासाठी किंवा इनलॉजसाठी वगैरे, ते ऑफकोर्स काही प्रमाणात करू शकले, बट बाय डिफॉल्ट आय एम नॉट अ व्हेरी मल्टीटास्कर की ऍज अ वुमन की मी घर पण खूप छान सांभाळतीये, नवऱ्याला पण खूप छान सांभाळतीये, इनलॉजला पण. बाय डिफॉल्ट ते लोक म्हणतात की त्यांचा मोठेपण आहे माझ्या इनलॉजचा किंवा माझ्या नवऱ्याचा की म्हणजे खूप चांगला सपोर्ट आहे तुझा वगैरे वगैरे. बट सिच्युएशन अशी घडत गेली की
वास्तू मंत्रा इंटिरियर्स, जी माझी फर्म आहे, जी 2004 साली मी हा नाव फॉर्मेशन केलं, तेव्हापासून ते आपोआप अनफोल्ड होत गेली माझी जर्नी. कधी डाऊन, कधी अप, कधी वर्स्ट, कधी एकदम ऊपर, कधी एकदम नीचे. मग मला कळलं की लोक जे म्हणतात की बिझनेस नेहमी तुमचा ग्रोथ असायला पाहिजे, हा तर त्याचा फक्त क्रक्स बोलतायत ते. पण त्या जर्नीमध्ये अप डाऊन, अप डाऊन, अप डाऊन, किती अप डाऊन येतात त्याच्यात, पण ते कोणी बोलत नाही. पण आता ऑफकोर्स लोक बोलायला लागलेत की बिझनेसेसमध्ये हे पण लोज होतात, तुम्ही ते वर्स्ट केस सिनारिओज पण बघितले पाहिजेत, सीझन्स बघितले पाहिजेत, की रेनी सीझन काय, समर सीझन काय, एक्स्ट्रीम कंडिशन्स काय, हे माहिती पाहिजे. सो तसं ते डेव्हलप होत गेलं. म्हणून मला आत्ता मी पॉडकास्ट करायला चालू करण्याचं, अक्षयजी, हे वन ऑफ द रिझन हे आहे माझं, कारण की माझा एक्सपिरियन्स आहे, मला बोलता येतं, मला मांडता येतं लोकांच्या समोर, आणि मला मांडावं असं वाटतं. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. इंटेलिजंट असणं आणि इंटेलिजन्स यूज करणं किंवा तो दाखवणं, हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की ते खूप मोठा कला म्हणू शकतो आपण. तुम्ही आता बोलल्याच, तुमच्यामुळे आता राज शमानीचं पण नाव आलं, रणवीर अलाहाबादी याचं पण नाव आलं आमच्या पॉडकास्ट मध्ये. आम्हालाही आनंदच होतोय त्या गोष्टीचा की तिथं जोडलं गेलं नाव मॅडम. राज शमानीच एक मी रील पाहिली होती, त्यामध्ये तो म्हणतो की माणसाचा चांगला टाइम कसा ओळखायचा, तर ज्याच्या घरातला सोफा हा भिंतीला टेकलेला आहे, तो मिडल क्लास माणूस आहे, आणि ज्याच्या सोफ्यामध्ये आणि भिंतीमध्ये गॅप आहे, तो खूप मोठा माणूस आहे. तर हे आता तुम्ही इंटेरियर ज्यावेळेस करता, तर त्यावेळेस तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात येतात का? हो, प्रश्नच नाही. अगदी एकदम बरोबर बोललेत ते, कारण की त्यांचं ऑब्झर्वेशन स्किल इज व्हेरी व्हेरी पॉवरफुल असं म्हणता येईल. इंटिरियर्स मध्ये असंच आहे ना, की जे लोक हायर मिडल क्लास किंवा लक्झरी सेगमेंट मधली लोक आहेत, दे कॅन अफोर्ड टू टेक मोर स्पेस, मोर कार्पेट एरिया फ्लॅट्स और मोर कार्पेट एरिया स्पेसेस. ज्याचा कार्पेट एरिया जास्त आहे किंवा जे मोठे घरं आहेत, मोठे हे आहेत, तेच थोडंसं अफोर्ड करू शकतात ती गोष्ट घ्यायला बाय डिफॉल्ट. मग मला स्पेस मोठी दिसावी का, तर माझी स्पेस मोठी आहे म्हणून तो सोफा भिंतीला चिकटवून ठेवणं, हे इंटिरियर डिझाईन नाही. त्या स्पेसला छान ऑक्युपाय करणं किंवा त्या स्पेसला छान सिंक्रोनाइज करणं किंवा त्या स्पेसला छान डिवाइड करणं, हे पण खूप महत्वाचं असतं. म्हणून खरं तर जसं तुम्ही सक्सेसमध्ये पुढे पुढे जाता, तसं तसं तुमची घरं मोठी होतात, तसं तुमचा नॉलेज मोठं होतं, तुमचं डोकं मोठं व्हायला लागतं, इंटेलिजन्स मोठं व्हायला लागतं. तर सक्सेसमध्ये 2 स्टोरीज आहेत. एक आहेत रेडीमेड सक्सेस आणि एक आहे अचीव्ड सक्सेस. आता रेडीमेड सक्सेसमध्ये तुम्ही म्हणू शकता की काही लोकांना बाय डिफॉल्ट त्यांच्या आई वडिलांकडनं किंवा त्यांच्या आजी आजोबांकडनं किंवा त्यांच्या अँसेस्टर प्रॉपर्टीज मधून वगैरे त्यांना पैसा येतो आणि त्यांना मग मोठी घरं मिळतात. आय एम नॉट टॉकिंग अबाउट दोज सेगमेंट ऑफ पीपल. आय एम टॉकिंग अबाउट जे अचीव्ड सक्सेसवाले लोक आहेत, त्यांची कपॅसिटीच सगळ्या गोष्टींची वाढत जाते. त्याच्यामुळे त्यांच्या घराचं इंटिरियर सुद्धा त्याच पॉइंट ऑफ व्ह्यूनी केलं जातं. अँड ऑफकोर्स जसं त्यांनी सांगितलं की येस, त्यांच्या भिंतीमध्ये आणि सोफ्यामध्ये अंतर वाढतं, याचा अर्थ तुमचं घर, तुमचं स्पेस ते मोठं मोठं होत जातं. सो बाय डिफॉल्ट तुम्ही चिकटवून सोफा भिंतीला लावून ठेवायची काही गरज नाहीये त्या केसमध्ये, घर मोठं दिसण्यासाठी. तुमचा वास्तुमंत्राचा हा प्रवास 20 वर्षाचा आहे. बऱ्याच साईट केल्या तुम्ही, 1400+ रेसिडेन्शियल प्रोजेक्ट केले, कमर्शियल केले, ऑफिसेस केले. तुमचा ह्या सगळ्या नॉलेजचा त्यात तुम्ही वास्तुशास्त्र जोडलं, न्यूमरोलॉजी जोडली, ज्योतिषशास्त्र जोडलं. ह्या तुमच्या सगळ्या एक्सपिरियन्सचा आणि इंटेलिजन्सचा फायदा हा सामान्य लोकांना, मिडल क्लास, लोअर मिडल क्लास किंवा अतिसामान्य वर्ग जो असेल किंवा उच्च वर्ग, ह्यांना मिळावा, त्या आणि तुमच्याशी कॉन्टॅक्ट करता यावं, यासाठी काय करावं लागेल? पहिलं तर इंटिरियर्स ही अशी गोष्ट आहे की थोडं प्लस आहे. म्हणजे समजा मी एक
25 लाखाचा फ्लॅट घेतला तर त्याच्यावरती मी अजून 5 लाख खर्च करू शकतो, हे ज्यांचं मन, ज्यांची इच्छा आहे त्यांनी नक्कीच ते मला कॉन्टॅक्ट नक्कीच करू शकतात. त्याचं रिझन काय आहे, कारण की त्यांना त्यांच्या घराचं अंतर्गत रचना ही प्रॉपर जशी पाहिजे, त्याला इनफॅक्ट मी असं म्हणेन की त्यांना त्याचं इम्पॉर्टन्स माहिती आहे. सी इंटिरियर डिझाईनचं ना वन ऑफ द मेजर डेफिनेशन जे मला आवडते की प्रत्येक गोष्टीसाठी जागा आणि प्रत्येक जागेसाठी एखादी गोष्ट हे असायला पाहिजे, तर ते इंटिरियर डिझाईन हे फंक्शनल होतं. लक्षात घ्या. सो म्हणून जे पण इकॉनॉमिकल रेंज ऑफ पीपल आहेत किंवा मिडल क्लास जो एक सेगमेंट आहे, तिथे त्यांना फक्तच पैसे खर्च करणं हा मुद्दा नसतो अक्षय. तिथे हा मुद्दा असतो की त्यांना तो एंड प्रोडक्ट तसा पाहिजे का, त्यांना त्यांचं घर तसं पाहिजे का. तर त्यांना त्यांचं घर जर तसं पाहिजे असेल तर बाय डिफॉल्ट त्यांची मेंटॅलिटी किंवा त्यांचा एक मेंटल प्रिपरेशन झालेलं असतं की कस्टमर आणि कॉन्ट्रॅक्टर किंवा मटेरियल सप्लायर त्याच्यामध्ये इंटिरियर डिझायनर हा एक मीडिएटर येणार. आणि आपल्याला त्या इंटिरियर डिझायनरला, त्या प्रोफेशनल सर्व्हिसेसला वी हॅव टू पे देअर फीज. हे जेव्हा त्यांना इझिली ऍक्सेप्टेबल होतं, इझिली त्यांना ते एक मेंटल प्रिपरेशन होतं, बाय डिफॉल्ट त्यांचं पैशांचं पण प्रिपरेशन होतं बाय डिफॉल्ट. फॉर एक्झाम्पल, मी असे पण बरेच सेगमेंटचे लोक बघितले आहेत की ते भले घर छोटं घेतील पण गाडी त्यांना लॅविश पाहिजे. म्हणजे ते गाडी त्यांच्या बजेटप्रमाणे नाही घेत, ते थोडं एक्स्ट्राच घेतात, कारण की त्यांची मेंटल प्रिपरेशन त्यांचं झालेलं आहे की गाडी छानच पाहिजे, गाडी मोठी पाहिजे. आता त्याचा काय फायदा होतो हा त्यांना त्यांच्या लाईफ सिच्युएशनवरनं त्यांना कळलेलं असतं की हा बाबा, मला अशी गाडी मी घेतली तर मला त्याचा असा फायदा झाला किंवा त्याचा मला छान वाटतंय. ते सेम इंटिरियर डिझाईन मध्ये मी घर भले छोटं घेतलंय, पण मी जर इंटिरियर डिझायनरला त्याची प्रोफेशनल फीज पे करून जर मी त्याला मीडिएटर म्हणून त्याची सर्व्हिस ऑप्ट केली किंवा त्याची सर्व्हिस घेतली, तर मला माहितीये की माझं घर सुंदर दिसण्यासाठी ते त्यांची प्रोफेशनल सर्व्हिस ते देऊ शकतात किंवा त्यांचा इंटेलिजन्स किंवा त्यांचा एक्सपिरियन्स माझ्या घरासाठी ते वापरू शकतात. हे जेव्हा त्यांना त्या गोष्टीचा एक आयडिया येते किंवा त्या गोष्टीचं त्यांना एक असं म्हणू शकतो की प्रिपरेशन होतं, असे कोणीही आम्हाला कधीही कॉन्टॅक्ट करू शकतात. आणि सगळ्यांसाठी इंटिरियर डिझायनर आहे खरं सांगायचं तर. ह्याच्यामध्ये बजेट कमी आहे, जास्त आहे, हे बघा, हे खरं सब्जेक्टिव्ह आहे, हे इंडिव्हिज्युअल वरती अवलंबून आहे. समजा फॉर एक्झाम्पल मी आहे, माझ्या घरासाठी 5 लाख रुपये हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. सो बजेट हा खूप खूप जास्त सब्जेक्टिव्ह आहे अक्षय, असं आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण त्याला ऍक्च्युली डिव्हिजन करतो, आपण त्याला जजमेंट्स करतो की हा इकॉनॉमिकल रेंज आहे, हा मिडल आहे, हा हायर आहे. पण माझ्यासाठी 5 लाख रुपये माझ्यासाठी तो हायरच आहे खरं सांगायचं तर. आणि कुणीही ज्यांना इंटिरियर डिझायनरला त्यांची प्रोफेशनल फीज पे करायला जरा सुद्धा कुठेही मेंटली असं का मी करू, त्यांना का तो थर्ड पार्टीला खर्च करू, हा जर थॉट प्रोसेस नसेल तर तो कुठलाही व्यक्ती इंटिरियर डिझायनरला हायर आजच्या जगामध्ये करू शकतो. त्यांनी केलं पाहिजे. म्हणजे ते जे काही त्यांच्या स्पेससाठी जो काही टाइम, एनर्जी, मनी जे काही इन्व्हेस्ट करतायत ते त्यांना त्याचा फ्रुट्स मिळतील, ते आउटपुट मिळेल. या प्रश्नाचं उत्तर मी एका छोट्या एक्झाम्पल मधून एंड करेन. परवाच माझ्या एका ओळखीच्यांपैकी एकांचा फोन आला होता मला आणि ते मला म्हणत होते की सृष्टी, आम्ही इंटिरियरचं काम एक 5-6 महिन्यापूर्वी चालू केलं, पण आम्ही काम चालू केल्यानंतर आता आम्हाला असं वाटतं की ते एकमेकांना मॅचच होत नाही.
आता तुम्ही मला त्याच्यामध्ये काय मदत करू शकता? खरं सांगायचं तर मला 2 मिनिटं खरंच मी पॉज झाले. कारण की असे केसेस आमच्याकडे खूप सारे येतात, की अशा केसेसमध्ये की अर्धवट झालंय, 50% झालंय, 80% झालंय, 90% झालंय, पण आता तो लूकच येत नाहीये. मग हे काय आहे अक्षय? की माणूस पैसा खर्च करतोय, टाइम टाकतोय, एफर्ट्स टाकतोय, एनर्जी टाकतोय, बेसिक रिसर्च टाकतोय. पण जो एक फॉर्मल एज्युकेशन म्हणतो किंवा फॉर्मल टेक्निकल नॉलेज पाहिजे, ते तो टाकू शकत नाही. पण तो हायर पण केलेला नाहीये त्यांनी तशा व्यक्तीला कुणाला. त्यामुळे काय झालं, त्या व्यक्तीनी 5 ते 6 महिने घातले पण त्यांच्या घरासाठी. प्लस त्यांनी टाइम पण टाकला, जवळ-जवळ 15 लाख रुपये खर्च पण केला. छोटं, छोटं, छोटं करत कळलंच नाही त्यांना 15 लाख कधी खर्च झाला आणि कळलं पण नाही 5-6 महिने कसे गेले. मग अशा केसमध्ये प्रॉब्लेम काय झाला, की 15 लाख खर्च तर केला पण दिसत नाही. असा प्रॉब्लेम होतो. म्हणून अशा केसमध्ये कुठेही अ, अशा वेळेस जेव्हा त्यांनी मला हा प्रश्न विचारला, तर मला खरंच त्यांना काय उत्तर देऊ हा प्रश्न पडला होता. कारण ज्या इंटिरियर कॉन्ट्रॅक्टरला म्हणजे कार्पेंटरला त्यांनी इन्व्हॉल्व केलं होतं, त्या कार्पेंटरला त्यांनी एक देवघराचं काम करायचंय म्हणून त्यांनी इन्व्हॉल्व केलं होतं. पण नंतर मग हळू त्यांनी थोडंफार काही गोष्टी सजेस्ट केल्या. काही क्लायंट्सनी त्यांना काही सांगत गेले आणि ते ॲडिशन होत ते जर्नी अशी पुढं होत गेली, की ते आता ते मागं नाही येऊ शकत. आणि इंटिरियर डिझायनरला जर तुम्ही प्लेन कॅनव्हास दिला, कुठल्याही आर्टिस्टला बघा, कुठलंही चांगलं पेंटिंग हे कधी क्रिएट झालंय, जेव्हा तुमचं एक प्लेन झिरोपासून स्क्रॅचपासून सुरुवात केली. बनायाला रिनोव्हेट करायचं म्हटलं तर बाय डिफॉल्ट थोडं ओल्ड आणि थोडं न्यू ह्याचं कॉम्बिनेशन खूप मोठं स्किल आहे ते. आणि ते पैसा खरं सांगू तुमचा डबल जातो रिनोव्हेशनमध्ये. जेव्हा तुम्ही स्क्रॅच पासून करता, झिरो पासून करता ना, तर वन अमाउंट ऑफ मनी, वन टाइम आणि वन सेट ऑफ टाइम मध्ये ते कम्प्लीट होऊन जातं. म्हणजे थोडक्यात एका प्लेन ग्राउंडवर बिल्डिंग बांधणं सोपं आहे. करेक्ट. पण बिल्डिंग पाडून परत त्या ठिकाणी बांधणं हे डिफिकल्ट टास्क. बघा बिल्डिंग परत पाडून बांधणं ते पण झिरो पासूनच सुरुवात करतोय, सो ते पण करू शकतो. पण समजा ती बिल्डिंगचं स्ट्रक्चर तसंच ठेवायचंय आणि मग त्याला सुशोभित करायचंय, मग त्याला डिझाईन करायचंय. तिथे टाइम, एनर्जी, एफर्ट्स, रिसर्च, मनी, एक्सपर्टीज खूप जास्त इन्व्हेस्ट होतो. आणि हे तुम्ही एक्सपिरियन्स कराल छोट्या एक्सपिरियन्सवरनं सुद्धा. जसं स्कूल्समध्ये असो, की अर्ध स्कूल इकडं केलं, अर्ध स्कूल तिथं केलं. बाय डिफॉल्ट एंड प्रोडक्ट मिक्स अँड मॅचच मिळणार आहे तुम्हाला. सेम तसंच इंटिरियर्समध्ये पण आहे. सो अगेन कमिंग बॅक टू द मेन पॉइंट जे तुम्ही मला म्हणालात अगेन, की इकॉनॉमिकल सेक्टर किंवा ह्या सगळ्या लोकांना वास्तुमंत्रा इंटिरियर्स किंवा कुठल्याही इंटिरियर डिझायनरचा कसा काय त्याचा उपयोग होऊ शकतो. तर ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, की आपल्याला प्रोफेशनल सर्व्हिस, आपल्याला इंटिरियर डॉक्टर मी असं म्हणेन, त्याचा सल्ला घ्यायचा आहे का? डॉक्टरचा सल्ला घ्यायचा आहे का? डॉक्टर जसं आपल्या बॉडीचं डायग्नोसिस करतो किंवा चेकअप करतो, तसं एका प्रोफेशनल कन्सल्टंटला, इंटिरियर डिझायनरला तुम्ही जस्ट फॉर द कन्सल्टन्सी हायर करून, की ही स्पेस आहे, हे माझं बजेट आहे, हे माझं टाइम आहे, मला एवढा टाइम आहे, मला एवढं बजेट आहे, हे सांगून जर तुम्ही त्याच्याशी चर्चा केलीत, तुम्ही त्याच्याबरोबर मीटिंग केली, तर नक्कीच कुठलंही तुमचं बजेट असो, कितीही छोट्यातली छोटी स्पेस असो, किती कमी जागा असो, तुमचं इंटिरियर खूप सुंदर होऊ शकतं आणि तुमच्या त्या पैशाला ते जस्टिस देऊ शकतात, न्याय देऊ शकतात. डिपेंड्स ऑन अगेन किती एक्सपिरियन्स्ड इंटिरियर डिझायनर आहे आणि ते पॅशन म्हणून घेतात का फक्त एक बिझनेस म्हणून घेतात, का पॅशन प्लस बिझनेसचं कॉम्बिनेशन करतात, ह्याच्यावर डिपेंड आहे. मॅम मला मार्केटमध्ये पेंटर ओळखीचा आहे माझ्या. मला रेडीमेड फर्निचर पण मिळतंय. मला बाकीच्या गोष्टी पण ज्या काय मला पॉट्स घ्यायचे घरात, बाकी कर्टन्स घ्यायचे ते पण रेडीमेड अवेलेबल आहेत मार्केटमध्ये. मग इंटिरियर डिझायनरची मला काय गरज पडेल?
खूप चांगला प्रश्न विचारला. मला हा प्रश्न खूपच कॉमनली येतो, की बरेच लोक मला हा प्रश्न विचारतात, की माझ्याकडे सगळे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, पिंटरेस्ट आहे आत्ता, इंस्टाग्राम आहे, रील्स आहेत, मग इंटिरियर डिझायनर मला कशाला पाहिजे? आता ह्याचं खूप असं उदाहरण द्यायचं महत्वाचं म्हणजे, की जो एंड युजर आहे किंवा जो कस्टमर आहे किंवा ज्याला त्याच्या स्पेस मधलं, घराचे स्पेस असो किंवा कमर्शियल स्पेस असो किंवा एनिथिंग, त्या स्पेस मध्ये रेडीमेड ज्या गोष्टी आहेत, ज्या स्टँडर्ड मेजरमेंटनी असतात किंवा स्टँडर्ड कलर कॉम्बिनेशन्सनी असतात किंवा आत्ता जे मार्केटमध्ये काही ट्रेंड चालू असतील तर त्याच्याप्रमाणे असतात, ते स्टँडर्ड रेडीमेड तुम्हाला गोष्टी भेटतील. पण इंटिरियर डिझायनर ते तुम्हाला का लागतो? का तर तुमची सायकोलॉजी वेगळी आहे, तुमचं कॅरेक्टर वेगळं आहे, तुमची फॅमिली साईज वेगळी आहे, तुमचे रिक्वायरमेंट्स वेगळे आहेत, तुमचं म्हणजे जसं मी मगाशी बोलले, की प्रत्येक गोष्टीसाठी जागा आणि प्रत्येक जागेसाठी एखादी गोष्ट, तर सगळ्यांच्या घरातली सेम गोष्ट नसते. काही लोकांना वेगळं अवन आवडतं, काही लोकांना वेगळा फ्रीज आवडतो, काही लोकांना वेगळा कलर सोफ्याचा आवडतो, काही लोकांना स्लीक फर्निचर आवडतं, काही लोकांना गरजा वेगवेगळ्या असू शकतात, फॅमिली साईज, एज ग्रुप वेगळा असू शकतो, किंवा त्यांना इंटिरियर्स मध्ये किती लाईफ पाहिजे, त्या इंटिरियरची किती लाईफ पाहिजे, त्या प्रत्येक आयटमची किती काळ ते टिकलं पाहिजे, प्रत्येकाची नीड, प्रत्येकाची गरज किंवा प्रत्येकाचं एक्सपेक्टेशन्स वेगळे वेगळे असतात, ऍस्पिरेशन्स वेगळ्या वेगळ्या असतात. लक्षात घ्या अक्षयजी. त्याच्यामुळे त्यानुसार सगळ्या अँगलनी त्याला कस्टमाइज करणं, मग ते मेजरमेंटनी कस्टमायझेशन असो, कलर कॉम्बिनेशननी कस्टमायझेशन असो, फॅमिली साईजच्या कस्टमायझेशन असो, किंवा त्यांच्या एज ग्रुपनुसार कस्टमायझेशन असो, किंवा किती वर्ष त्या इंटिरियरची एज असायला पाहिजे. कारण की फॉर एक्झाम्पल आता अक्षयजींचं घर आहे, अक्षयजी आहेत 30 वर्षांचे, ते या घराचं इंटिरियर 10 वर्षासाठी बघतायत, म्हणजे तुम्ही त्या घरामध्ये 40 वर्षाचे होणार आहात. सो फ्युचरिस्टिकच्या हिशोबाने सुद्धा तो विचार करून जो विजन घेऊ शकतो, जो सिंक्रोनाइज करू शकतो, जो इमॅजिन करू शकतो, तो आहे इंटिरियर डिझायनर. आणि तेव्हाच तुम्ही, मगाशी जसं मी तुम्हाला एक उदाहरण दिलं होतं, की तुम्ही हे सगळ्या लोकांना हायर करू शकता, पण या सगळ्या लोकांना इन्स्ट्रक्शन्स देणार कोण? या सगळ्या लोकांना मेजरमेंट्स देणार कोण? तुम्हाला बसून तुमचं काम सोडून, तुमचं जे पण रोजचं जे काही उदरनिर्वाहासाठी जे काही तुम्ही काम करता, बिझनेसेस करता किंवा जॉब करता, ते सोडून तुम्हाला रिसर्च करावा लागेल, की पेंटरला कुठे किती कसा कुठला कुठला पेंट करायचं ते सांगायचंय, इलेक्ट्रिशियनला भाई कुठून कसं वायरिंग घ्यायचंय किंवा मला कुठे कुठे पॉइंट्स पाहिजेत, कशासाठी पाहिजे ते सांगायला पाहिजे तुम्हाला. मग जेवढे तुम्ही एजन्सीज हायर करताय तुमच्या घराच्या गरजेनुसार, त्या सगळ्या एजन्सीजला सांगणार कोण? पिंटरेस्ट नाही सांगणार, इंस्टाग्राम नाही सांगणार, आणि ऍज यू राईटली सेड, ह्याच्यावरनं मी एआयच्या बद्दल पण सांगते, एआय नाही सांगणार आहे तुम्हाला की तुम्ही इथे करा तिथे करा. यू नीड अ फिजिकल पर्सनल पर्सन देअर. तो सांगायला पाहिजे तिथे एक व्यक्ती तुमच्या बरोबर चर्चा, जबाबदार, रिलायबल, रिस्पॉन्सिबल किंवा एक्सपिरियन्स असलेला किंवा तुमच्याशी चर्चा करणारा कुणीतरी व्यक्ती पाहिजे तिथे, जो तुम्हाला ते सांगेल इथे नाही इथे करा, नाही ही स्पेस आहे, या स्पेसला असं चांगलं दिसेल, तो तुम्हाला पटवून देईल, जस्टिफिकेशन देईल. आता फॉर एक्झाम्पल माझे बरेचसे क्लायंट्स मला म्हणतात की थँक्यू फॉर बिईंग फॉर अस. हे का म्हणतात? कारण की आज तुम्ही तुमच्या मित्राबरोबर सुद्धा, खूप कमी मित्रांना वेळ असतो की त्यांच्याबरोबर तुम्ही एखाद्या लाईफच्या गोष्टीच्या बद्दल चर्चा करू शकता. मग तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या स्पेसमध्ये इंटिरियर करत असताना, एवढं लाखो रुपये टाकत असताना, तुम्ही कुणाबरोबर बसून ह्या चर्चा करणार? एआय बरोबर नाही, पिंटरेस्ट बरोबर नाही, कॉन्ट्रॅक्टर्स बरोबर नाही. तुम्ही इंटिरियर डिझायनर बरोबर फ्रीली बोलू शकता. पर्सनलायझेशन तिथं येतं, कस्टमायझेशन येतं, तिथं तुमचे सायकोलॉजिकल अंडरस्टँडिंग येतं, लाइकिंग डिसलाइकिंगचे फिल्टरेशन्स होतात.
मेजरमेंट्स कस्टमाइज होतात, कलर कॉम्बिनेशन कस्टमाइज होतात, आणि त्यात जर तुम्ही ॲस्ट्रोलॉजी, न्यूमरोलॉजी, वास्तुशास्त्र ह्याचा जोड केला तर त्याचा अभ्यास त्याच्यामध्ये येतो. हे सगळं मिळून पॅकेज तुम्हाला फक्त एक इंटिरियर डिझायनरच देऊ शकतो. तो तुम्हाला कुठलाही कॉन्ट्रॅक्टर देऊ शकत नाही. नाहीतर तुमचा भले बिझनेस असा असेल जिथे तुम्ही वेळ देऊ शकता, पण तुम्ही एक्सपर्टीज कसं देणार? तुम्ही तो अभ्यास कधी करणार? तुम्ही त्याच्या प्रश्नांची उत्तरं कधी देणार? हा, तुम्ही जर सांगितलं तुम्हारे हिसाब से करो, मग काय होईल? जेव्हा आउटपुट निघेल ते एकमेकांना मॅचच नाही करत आहे. फॉल सिलिंग वाल्यांनी त्याच्या मनाने डिझाईन केलंय, फर्निचर वाल्यांनी त्याच्या मनाने डिझाईन केलंय. बऱ्याचदा होतं. बऱ्याचदा आता माझे काही क्लायंट्स म्हणतात, मी आता सोफ्यावर बसलोय, इथे माझा फोन चार्ज करायला चार्जर लावायला पॉइंटच नाही. कारण की कॉन्ट्रॅक्टरला कसं कळणार की अक्षय कोण आहे? तो बिझनेसमन आहे, तर त्याला उठून बसून त्याच्या फोनवरतीच काम करायचंय त्याला. मग फोन लागतो, हे त्याला कसं कळणार? किंवा त्यांच्या घरामध्ये कुठल्या टाईपची लोक येतात, ते कसं घर वापरतात, हे कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही कसं सांगणार? आणि कसं तो तुम्हाला सांगणार? मग तसं तर तुम्ही म्हणाल तर मग डॉक्टरचं पण आवश्यकता पडणार नाही. का तर आज मेडिकल इंडस्ट्रीमध्ये किंवा मेडिकलमध्ये गेलात, तुम्ही म्हटलं मला सर्दी झाली, मला खोकला झालाय, तर कोणी तुम्हाला विक्स देईल किंवा कोणी तुम्हाला जनरल मेडिसिन देईल. जनरल मेडिसिन साठी जनरल डॉक्टर असू शकतो किंवा डॉक्टरची गरज नाही पडणार. पण जिथे तुमचं कस्टमायझेशन येतं तिथे इंटिरियर डॉक्टरची तर गरज पडणारच तुम्हाला. आणि इंटिरियर डिझायनर जर असेल तर तो स्पेसचा युटिलाइज प्रॉपरली करतो, तुमच्या टाइमचा व्यवस्थित युटिलायझेशन करतो, तुमच्या पैशांचं युटिलायझेशन करतो, तो तुम्हाला नॉलेज देतो. कारण की तो होल अँड सोल 24 तास तो त्याच्यातच काम करतोय. सो त्याचे प्रोज आणि कॉन्स हे सगळे त्याला माहिती असतात. सो ही इज लाईक अ गाईड फॉर यू. ही इज लाईक अ इंटिरियर फ्रेंड टू यू. ही इज लाईक अ इंटिरियर डॉक्टर टू यू. तो इंटिरियर सर्जन नसेल की भाई ते जे डिझाईन केलंय ते इम्प्लिमेंट कदाचित तो करून नाही देणार. त्याच्यासाठी तुम्हाला कॉन्ट्रॅक्टरचीच गरज आहे. त्याच्यासाठी तुम्हाला पेंटर, ह्या वेगवेगळ्या एजन्सीजचीच गरज आहे. पण त्या एजन्सीजला इन्स्ट्रक्शन्स देणं, त्या एजन्सीजला कंट्रोल करणं, त्या एजन्सीजला राईट गायडन्स देणं किंवा क्लायंटला सुद्धा राईट रस्ता देणं, ती जर्नी सुखरूप करणं, ती प्रोसेस इझी करणं, हे सगळं इंटिरियर डिझायनर करू शकतो. बाकी कुणीच करू शकत नाही. श्रेष्ठ मॅम, मला तुम्ही आता सांगितलं इंटिरियर म्हणजे पूर्ण आपण चर्चाच केली इंटिरियर डिझायनिंग, तर आम्हाला पटलंय ते. पण जर समजा निखिल दादानी 50 लाखाचा फ्लॅट घेतलाय, तर त्याच्यावर इंटिरियर साठी स्पेसिफिक किती खर्च केला पाहिजे? कारण माझ्यासारखे मिडल क्लास लोक तेवढा विचार नाही करत की बाबा एवढा खर्च झाला पाहिजे आणि कोणत्या पद्धतीने झाला पाहिजे, कसं झालं पाहिजे. बरोबर. जर 50 लाखाचा फ्लॅट घेतलाय तर त्याच्यावर किती % इंटिरियरवर खर्च केला? खूप छान क्वेश्चन आहे हा, अक्षय. सी, इंटिरियरचं बजेट हे आयडियली 2-3 गोष्टींवरती डिपेंड करतं. पहिलं की तुमची रिक्वायरमेंट काय आहे, कारण की तुमच्या गरजा त्या स्पेसमध्ये काय आहेत. मग ते ऑफिस असो किंवा घर असो. मी सारखं वेगवेगळे इंटिरियरचे टाइप्स का सांगतेय किंवा वेगवेगळे इंटिरियरचे स्पेसेस का सांगते, की प्रत्येक ऑडियन्सला कळावं की नुसतं इंटिरियर डिझायनिंग म्हटलं की लोकांना वाटतं की रेसिडेन्शियल इंटिरियर डिझायनिंग किंवा घराचं इंटिरियर डिझाईन, असं नाहीये. ऑफिस पण आहे, त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी येतात. सो कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन की काय बजेट असं काही ठेवायला पाहिजे का, तर येस, मी असं म्हणेन की पहिलं तर तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंट्स काढा की तुमच्या गरजा काय आहेत, त्या स्पेसला यूज करण्यासाठी, त्या स्पेसला वापरण्यासाठी, युटिलाइज करण्यासाठी तुमच्या काय गरजा आहेत, तुमच्या काय रिक्वायरमेंट आहेत, तुमच्या काय सेन्सिटिव्ह नीड्स आहेत की नाही बाबा मला असं म्हणजे असं पाहिजेच, मला कात्रीसाठी ही जागा पाहिजे तर पाहिजे, मला माझ्या पॉडकास्टचे माईक ठेवायला ती जागा पाहिजे तर पाहिजे. हे जे पण म्हणजे गरजा आहेत त्या तुम्ही पहिलं नोट डाऊन केल्या पाहिजेत बजेट डिव्हिजनसाठी. सेकंड, सगळ्यात महत्वाचं, तुम्ही तुमच्या स्पेसवरती तुम्हाला किती एक स्पेंड करायची इच्छा आहे. इच्छा वेगळं आणि गरज वेगळं.
आता आपण गरजेविषयी बोललो पहिलं. दुसरा पॉइंट मी बोलतेय ऍस्पिरेशन, इच्छा, तुमचे डिझायर, की काय आहे तुमची डिझायर, काय की मला माझ्या या स्पेसवरती मला 10 लाख खर्च करायचा आहे, मला 15 लाख खर्च करायचा आहे. आता कमर्शियल स्पेस असेल, रेस्टॉरंट वगैरे काही असेल, तर आय विल सजेस्ट यू की तिथे तुम्ही रेस्टॉरंटचं बजेट जे आहे ते तुमच्या बजेट प्रमाणे नाही ठरवलं पाहिजे. तुम्ही नेहमी त्या स्पेसचं किंवा त्या लोकॅलिटीचा विचार केला पाहिजे की तिथे एंड युजर कोण आहेत, तिथे टार्गेट ऑडियन्स कोण आहे, त्याप्रमाणे तुम्ही इंटिरियरवरती, रेस्टॉरंटवरती, ऑफिसेसवरती खर्च केला पाहिजे. समजा तुम्ही वकील आहात तर तुमचं ऑफिस कसं असायला पाहिजे, तुम्ही डॉक्टर आहात तर तुमचं ऑफिस कसं असेल, त्याप्रमाणे तुम्ही बजेटचं खूप स्ट्रिंजंट नसायला पाहिजे की नाही माझं एवढंच बजेट आहे माझ्या या स्पेसला. इंटिरियर करताना बजेट थोडं एक्सपान्शन पाहिजे, थोडं तुम्ही स्ट्रेच किती करू शकता, तुमची स्ट्रेचेबल कपॅसिटी काय ते तुम्ही ठेवली पाहिजे. रेसिडेन्शियल मध्ये थोडं आपण कंट्रोल करू शकतो, का तर गरजा तेवढ्या असतात आणि जनरली आपण घरामध्ये कॉम्प्रोमाइज करतोच. म्हणजे थोडं जसं तुम्ही म्हणालात की मिडल क्लास किंवा थोडं इकॉनॉमिकल सेट ऑफ पीपल आहेत, ते लोक ऑफकोर्स ते विचार करतात. जसं आता मीही विचार करते की मी एवढं स्पेंड करू का नको करू, हा मीही विचार करतेच. सो त्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीने गरजा पहिलं काढायच्या, इच्छा किती आहेत, ऍस्पिरेशन्स काय आहेत, त्याची एक एक्स अमाऊंट ठेवायची. आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे की तुम्हाला त्याची लाईफ किती पाहिजे, त्या इंटिरियरची लाईफ किती पाहिजे. मी पहिलं सुद्धा तुम्हाला बोलले, आपण बोलत असताना, चर्चा करत असताना, की प्रत्येक गोष्टीची एक एक्सपायरी डेट आहे. हे तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये ते धरूनच चाला. नथिंग इज परमनंट इन द वर्ल्ड. हा रूल इंटिरियर डिझायनिंगला पण लागू होतो. त्यामुळे कुठलीही गोष्ट जी अस्तित्वात आली आहे आणि ती वापरतोय ती खराब होणार आहे, त्याचं मेंटेनन्स निघणार आहे, त्याच्यावरती क्लायमॅटिक कंडिशनचा सुद्धा परिणाम होणार आहे. जसं खूप रेनी सीझन असेल, मॉइश्चर असेल तर लॅमिनेट फुगणार आहे, तो त्याच्या आतला ऍडेसिव्ह सोडणार आहे. हे बाय डिफॉल्ट आहे. ह्याच्यात इंटिरियर डिझायनर जास्तीत जास्त काय करू शकतो की खूप हार्ड त्याला प्रेस करू शकतो किंवा त्याला मशीन प्रेस करू शकतो. तरीही देखील यू नेव्हर नो की त्या स्पेसचं एनर्जी सर्क्युलेशन कशी आहे किंवा हव्याचं सर्क्युलेशन कसं आहे. यू डोंट नो. तिथली मॉइश्चरचं प्रमाण किती आहे, त्याचं तिथलं हीटचं प्रमाण किती आहे, त्या स्पेसचं, त्या घराचं, त्या ऑफिसचं, हे माहित नाही आपल्याला. त्यामुळे फर्निचर कसं रिॲक्ट करेल हे कुठलाच इंटिरियर डिझायनर सांगू शकत नाही. पण तो फक्त खबरदारी घेऊ शकतो. तो त्याचा एक्सपर्टीज यूज करून तो चांगल्यातलं चांगलं करण्याचा प्रयत्न करू शकतो. पण तुम्हाला इंटिरियर लाईफ किती एक एक्सपेक्टेशन्स आहेत की भाई मला माझ्या घरातलं इंटिरियर जे मी करतेय किंवा माझ्या ऑफिसमधलं जे इंटिरियर करतेय 2 वर्ष टिकावं, 5 वर्ष टिकावं, 10 वर्ष टिकावं, 20 वर्ष टिकावं, 50 वर्ष टिकावं. आता मला त्याच्यावरनं एक गोष्ट नक्कीच सांगावीशी वाटते की हे म्हणजे की टाइम लाईन जो आहे ना, म्हणजे त्याचं जे इंटिरियरची लाईफ आहे ती पूर्वीच्या काळी खूप चांगली मिळत होती. ह्याचं उदाहरण म्हणजे माणसं. पूर्वीच्या काळची माणसं, अक्षयजी तुम्हाला माहिती आहे, क्वालिटीवरती फोकस करायची आणि त्यांचं एज पण तेवढं व्हायचं. म्हणजे 100 वर्ष, 200 वर्ष, म्हणजे टिकण्याच्या हिशोबाने, स्वतःचं शरीर पण टिकण्याच्या हिशोबाने त्यांचा पॉइंट ऑफ व्ह्यू असायचा, खरं सांगायचं तर. आणि अगोदरची माणसं टिकायची पण तेवढी, अगोदरची माणसं तेवढी जगायची पण. आत्ता तुम्हाला माहिती, ऑन अन ॲव्हरेज माणसाची लाईफ हे म्हणजे आतापर्यंत तर मी ऐकत होते की 80-90 वर्षापर्यंत टिकायचे. पण आता म्हणजे अनफॉर्च्युनेटली आता पण आपण काही सेलिब्रिटीजचं बघितलं की त्यांना हार्ट अटॅक आला 42 वर्षामध्ये. सो जर माणसांचं लाईफ कमी झालंय तर मग इंटिरियरची लाईफ पण कमी झाली आहे ना बाय डिफॉल्ट. जर फूड इंडस्ट्रीमध्ये अडल्ट्रेशन आहे, ड्युप्लिकेशन आहे, तर इंटिरियरच्या मटेरियलमध्ये ड्युप्लिकेशन, अडल्ट्रेशन नसेल ह्याची काय गॅरंटी? ह्याची गॅरंटी कुठलाही इंटिरियर डिझायनर, कुठलाही कॉन्ट्रॅक्टर किंवा मनी तो देऊ शकत नाही. हा, ज्यांनी मॅन्युफॅक्चर केलंय तोच त्याच्या प्रोडक्टला जाणू शकतो बेसिकली. सो म्हणून पहिलं तुमच्या गरजा किती आहेत,
काय काय रिक्वायरमेंट्स आहेत, नीड्स आहेत ते जॉट डाऊन करा. सेकंड, तुमचे डिझायर्स काय आहेत, ॲस्पिरेशन्स काय आहेत, इच्छा काय आहे, की तुम्हाला कसं दिसायला पाहिजे, कुठलं कुठलं मटेरियल पाहिजे, थोडं जॅझी पाहिजे, थोडं मॉडर्न पाहिजे, कसं पाहिजे ते पहिलं बघा. थर्ड, जे मी तुम्हाला सांगितलं की इंटिरियरची लाईफ किती पाहिजे तुम्हाला, ते पहिलं बघा. आयडियली माझ्या या 20 वर्षाच्या एक्सपिरियन्सनुसार किंवा ही जी माझी इंटिरियरची जर्नी आहे फ्रॉम एज्युकेशन टिल दिस बिझनेस किंवा टिल दिस पोझिशन, 25 वर्षापासून जे मी एक ऑब्झर्व केलंय, तुमचं घराची किंमत समजा एक 50 लाख आहे, तर साधारण 10 to 15% मिनिमम, मिनिमम 10 ते 15 लाख रुपये तुमचं करेक्ट बजेट त्यासाठी पाहिजे, तुम्ही ते धरून चालायला पाहिजे. म्हणजे 50 लाखाचं घर आहे तर 5 लाख ते 7.5 लाख 8 लाख मिनिमम तुम्ही ती लाईन, ती लक्ष्मण रेषा आहे, त्याच्या खाली तुम्ही नाही गेला पाहिजे. कारण की तुम्ही त्याच्या खाली गेलात तर मग त्याचा काहीच म्हणजे ते जे तुम्हाला रिक्वायरमेंट्स आहेत किंवा तुमच्या ॲस्पिरेशन्स आहेत आणि तुमची इंटिरियर लाईफचे एक्सपेक्टेशन्स आहेत, हे तिन्ही मॅच नाही होणार. कारण की हे एका सोबत एक जातं, त्यामुळे आउटपुट पण चांगलं नाही, आउटपुट पण चांगलं येत नाही. मग ते इंटिरियर लाईफ पण कमी होते, तुम्हाला जो डिझायर्ड प्रोडक्ट पाहिजे तो पण मिळत नाही, प्लस तुमच्या रिक्वायरमेंट्स पण फुलफिल होत नाहीत. का? तुम्ही आयडियल एक बजेट धरून नाही चाललाय. मी 10 to 15% हे मी इकॉनॉमिकल सेट ऑफ पीपलसाठी सांगतेय. जर तुमची लाईफस्टाईल, कारण की बघा इंटिरियर डिझायनिंग हा एक लाईफस्टाईलचा पण सब्जेक्ट आहे आत्ताच्या जगामध्ये, ट्रेंडिंगमध्ये. सो इट्स अ लक्झुरी प्रोडक्ट ऑल्सो, आणि हा डिझायर्स आहेत या. नाहीतर गरजा असत्या तर जसं तुम्ही म्हणाला मगाशी की मी कार्पेंटरला बोलवेन आणि बनवून घेईन किंवा रेडीमेड बेड आणेन आणि ठेवेन. पण जर तुम्हाला थोडं एक्स फॅक्टर पाहिजे तुमच्या स्पेसमध्ये, तर इंटिरियर डिझायनरची गरज आहे आणि तिथे तुम्ही बजेट एक आयडियल ठेवणं गरजेचं आहे. सो त्या केसमध्ये तुम्ही 20% तुमच्या जी काही त्या स्पेसची कॉस्ट आहे त्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता, किंवा जे काही स्क्वेअर फीट आहे आणि तुमच्या गरजा आहेत त्यानुसार एक आयडियली बघायला गेला तर 1000 स्क्वेअर फीटचा स्पेस असेल, कमर्शियल असेल तर तुम्ही साधारण 20 लाखाचं बजेट एक अंदाजे ठेवायला पाहिजे किंवा 15 लाखाचं. रेंटेड असेल तर मुव्हेबल लूज फर्निचर केलं पाहिजे, लूज लाइटिंग केलं पाहिजे. इलेक्ट्रिफिकेशन तर तुम्ही लूज करू शकत नाही, पण तुम्ही लाइटिंग किंवा वॉल ट्रीटमेंट्स लाईक पॅनलिंग वगैरे किंवा फर्निचर हे तुम्ही लूज ठेवू शकता. पण फॉल सिलिंग किंवा वायरिंग वगैरे ते तुम्हाला तिथे सोडून जावं लागेल जर तुमचं रेंटेड घर किंवा रेंटेड कमर्शियल स्पेस असेल तर. पण जर तुमचं स्वतःचं असेल तर येस, 1000 स्क्वेअर फीटच्या कमर्शियल स्पेसला 20 लाख 25 लाख तुम्ही ठेवायला पाहिजे, 15-18 लाख ठेवायला पाहिजे. मग ते खूप अमेझिंग दिसेल. इकॉनॉमिकल रेंज ऑफ पीपल, सेट ऑफ पीपलनी 10 लाख ठेवायला पाहिजे. आणि बरेच 1000 स्क्वेअर फीटसाठी 1000 स्क्वेअर फीटसाठी अंदाजे मी सांगतेय. आता ह्याच्यात अजून एक असा इश्यू येतो की बरेच क्लायंट्स मला काय म्हणतात की एवढं कुठे, मी तर 5 लाखात पण इंटिरियर करू शकतो, 1000 स्क्वेअर फीटचं. करू शकतात, वाद नाहीये. पण ना तुम्ही जर पूर्ण हिशोब स्टार्ट पासून एंड पर्यंत इंटिरियरच्या जर्नीमध्ये जर खर्च काढला, पेट्रोल, टाइम, एनर्जी किंवा तुमच्या जॉब मधला जो काही तुम्ही वेळ त्याच्यामध्ये घालते, त्याच्या जर कॅल्क्युलेशन्स केले तर तुम्ही असा घास घ्या किंवा असा घास घ्या. खरं सांगू, एकूण एक तुम्ही 10 लाख 15 लाख खर्च केलेलेच असतात, ह्याची मी तुम्हाला पूर्ण गॅरंटी देऊ शकते इतक्या वर्षाच्या एक्सपिरियन्सनुसार. सो बजेटचं विचाराल, रेसिडेन्शियलसाठी जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही 10 ते 15% ठेवू शकता, कमर्शियलसाठी 1000 स्क्वेअर फीटच्या मल्टिपल्समध्ये ठेवू शकता. स्वतःचं असेल तर साधारण 10-15 लाखाच्या वरती तुम्ही बजेट ठेवणं अपेक्षित आहे. 300 स्क्वेअर फीटचं ओपीडी आहे, क्लिनिक आहे, छोटंसं आहे, मग त्या केसमध्ये तुम्ही साधारण 300 स्क्वेअर फीट असेल तर साधारण 5 लाख 7 लाख आयडियली ठेवलं पाहिजे. मी थोडं वेगळ्या रस्त्याला चालली आहे या केसमध्ये की बजेट हा अजून एक चौथ्या फॅक्टरवरती अवलंबून असतो. तो म्हणजे बऱ्याच लोकांना इंटिरियर डिझाईन म्हणजे काय ह्याच्यातच गफलत आहे, तिथेच मिथ आहे. एक मिथ काय माहितीये, फर्निचर माने इंटिरियर डिझाईन. सगळ्या लोकांना वाटतं
मला सोफा घ्यायचा आहे, इंटिरियर डिझायनर. कपाट बनवायचं, इंटिरियर डिझायनर. पण फॉल सिलिंग करायचे, फॉल सिलिंग वाल्या कॉन्ट्रॅक्टरकडे जातील. बट द इंटिरियर डिझाईन म्हणजे काय? त्याचा शब्दशः अर्थ असा आहे अंतर्गत सुरचना. मग जर अंतर्गत सुशोभितपणा तुम्हाला करायचा आहे, तर त्याला फक्त फर्निचर कसं काय कारणीभूत ठरेल? नुसतंच तुम्ही रेडीमेड एखादा बेड आणून टाकला, का तर तुमचं बजेट तेवढं आहे म्हणून. एक 10,000चा बेड आणून टाकला, ती रूम चांगली दिसणार आहे का? नाही दिसणार आहे. ह्याचा विचार तुम्ही करा. मग तुम्ही बेड आणून टाकल्यावर तुम्हाला वाटतं की अरे नुसतं बेड आणून टाकलाय, कसं दिसतंय काय माहिती, चांगलं तर दिसत नाहीये, ह्याला काय इंटिरियर केल्यासारखं वाटणार. मग तुम्ही एक वॉर्डरोब आणून टाकता, मग एक ड्रेसर आणून टाकता. मग हे फर्निचर तर तुम्ही रेडीमेड आणून टाकलंय. मग खरं तर आयडियली तुमच्या मिथ प्रमाणे किंवा तुमच्या अंडरस्टँडिंग प्रमाणे इंटिरियर झालं पाहिजे ना त्या रूमचं, पण नाही होते. का होत नाहीये? कारण की इंटिरियर डिझाईन कन्सिस्ट ऑफ, मी मगाशी जसं सांगितलं की 4 पिलर्स आहेत त्याचे: पेंट, फॉल सिलिंग, इलेक्ट्रिफिकेशन, फर्निचर. हे 4 मेजर पिलर आहेत. ते सोडून डेकॉर स्टायलिंग, ठीक आहे, म्हणजे त्याला आर्टिफॅक्ट्स आणि डेकॉर म्हणतो आपण त्याला. सेकंड, सॉफ्ट फर्निशिंग. सॉफ्ट फर्निशिंग हा एक टेक्निकल शब्द आहे. त्याच्या अंडर कर्टन्स, मॅट्रेस, बेडशीट्स, बेड रनर्स, कार्पेट, हे सगळ्या गोष्टी येतात बेसिकली. आणि त्याच्यानंतर लाईट्स. लाईट्समध्ये फंक्शनल लाईट्स, डेकोरेटिव्ह लाईट्स खूप मॅटर करतं. आज आपण पॉडकास्ट करतोय, जर लाइटिंग इफेक्ट नसेल, हा अँबियन्स नसेल, तर शूट ना चांगलं दिसणार आहे का? नुसतं फर्निचर आणून ठेवा तुम्ही, नुसतं तुम्ही सोफा आणून ठेवा, एक सेंटर टेबल आणून ठेवा, त्यांनी पॉडकास्ट होईल का? नाही होणार आहे अक्षयजी. सेम इंटिरियर्स मध्ये नुसतं फर्निचर साठी तुम्ही बजेट काढून ठेवणं म्हणजे इंटिरियर डिझाईन नाही. जेव्हा तुम्ही इंटिरियर करायचंय आणि त्याच्यासाठी बजेट तुम्हाला आखायचंय, तेव्हा प्लीज अंडरस्टँड, तुम्ही पेंट, फॉल सिलिंग, इलेक्ट्रिफिकेशन, लाईट्स, त्याच्यानंतर सॉफ्ट फर्निशिंग्स म्हणजे कर्टन्स, सोफा, मॅट्रेसेस, गाद्या, त्याच्यावरचं बेडशीट्स, डोरमॅट्स, येस, बाथरूम मॅट्स किंवा कार्पेट, या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. प्लस डिझायनर एलिमेंट्स. डिझायनर एलिमेंट्स म्हणजे काय? की ते एलिमेंट्स नॉन फंक्शनल आहेत. तुमच्या गरजा त्या पूर्ण नाही करत, पण तुमच्या डिझायर्स ते कम्प्लीट करतात. फॉर एक्झाम्पल, जसं तुम्ही आता आपल्या पॉडकास्टमध्ये पाठीमागे एक बॅकग्राऊंड लावलाय. कशाला लावलं तुम्ही तो बॅकग्राऊंड? दॅट इज अ डिझायनर एलिमेंट. कारण की त्याला सुशोभित करण्यासाठी तुम्ही तो लावलाय. तुम्ही खाली फ्लोरिंग केलं, डिझायनर एलिमेंट. ऑलरेडी टाईल होती, मग तुम्ही कशाला त्याला फ्लोरिंग केलं? परत त्याला मॅटिंग का केलं? बिकॉज इट्स अ डिझायनर एलिमेंट. जो तुमचा आउटपुट असा मला दिसलं पाहिजे माझं पॉडकास्ट, त्यासाठी मी हे त्याच्या आतमध्ये ऍडिशनल काही पॉइंट्स टाकतोय. म्हणून मी जेव्हा तुम्हाला इंटिरियरचं बजेट ठेवायला सांगतेय, तेव्हा तुमच्या गरजा, तुमच्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं डिझायर्स खूप इम्पॉर्टंट आहे ते. थर्ड, त्याची इंटिरियरची लाईफ किती एक्सपेक्ट करताय तुम्ही. फोर्थ, नुसतंच फर्निचरसाठी बजेट ठेवू नका. या सगळ्याचं मिळून इंटिरियर डिझाईन बनतं. कुठलाही इंटिरियर डिझायनर इंडोर प्लांट्स किंवा नकली प्लांट्स किंवा लॅम्प्स किंवा वॉल पॅनलिंग्स किंवा विदाउट दॅट नुसतं इंटिरियर कम्प्लीट करू शकत नाही. त्याच्यामध्ये काहीतरी ॲक्सेसरीज, डेकॉर, स्टायलिंग हे गरजेचं आहे आत्ताच्या जगामध्ये. तर ती स्पेस मी इंटिरियर केलंय असा तुम्ही दावा करू शकता. नाही तर तो, खरं सांगायचं तर एकमेकांचं काहीच मॅच होत नाही. म्हणजे पॅन्ट वेगळ्या कलरची, शर्ट वेगळ्या कलरचा, बेल्ट वेगळं, मेकअप नाहीच, चेहरा वेगळाच, हेअरस्टाईल चांगली नाही, काही ॲक्सेसरीज नाही, काहीच मॅच होत नाहीये. मग अशा व्यक्तीकडे तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला वाटत नाही का हे असं काय आहे म्हणून? सेम त्या घराला किंवा त्या स्पेसला बघितल्यानंतर अरे हे एकमेकांना काही मॅचच होत नाहीये. आणि येस, त्याच्यावरती लास्ट बट नॉट द लिस्ट मी इथे आपण एंड करूयात की येस, म्हणजे ह्याच्यावर अजून एक पॉडकास्ट होऊ शकतो. अशा गोष्टी आहेत, ते म्हणजे इंटिरियर सायकोलॉजिस्ट. येस, तुमचं जे बजेट आहे, जर तुमचं बजेट आयडियल नसेल, जेवढं अप्रोप्रिएट असायला पाहिजे तुमच्या गरजे पुरतं किंवा तुमच्या डिझायरसाठी किंवा तुमच्या इंटिरियरच्या लाईफ एक्सपेक्टेशन्सच्या हिशोबाने, जर ते बजेट नसेल,
तर तो एंड प्रोडक्ट सुद्धा तो तसा ग्रेट किंवा अमेझिंग नाही, तर एक एक्सपेक्टेशन्सला खरा उतरत नाही. आणि त्यांनी काय होतं खरं सांगायचं तर, लॉंग रन मध्ये तुमच्या त्या स्पेसला वापरून वापरून तुमची सायकोलॉजी बिघडते. बिकॉज इंटिरियर डिझाईन अफेक्ट्स युअर सायकोलॉजी. हे खूप साऱ्या सायंटिस्टनी आत्ता शोध लावलाय. जिथे खूप जास्त डार्क कलर्स मध्ये खूप पॅटर्न असलेल्या कर्टन्स लावलेल्या जागी तुम्ही जर त्या घरामध्ये तिथे राहत असाल, तर ते घरात गेल्यानंतर किंवा त्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर काम करायची इच्छाच होणार नाही. त्याच्यासाठी एक तुम्ही पॉडकास्ट पण बघू शकता, रणबीर अलाहाबादिया त्यांनी जेव्हा त्यांच्या स्टुडिओचं जेव्हा ते इंटिरियर करत होते, त्यांनी ह्या गोष्टीचा त्याचा एक वेगळा सेपरेट व्हिडिओ काढलाय की जर ऑरेंज कलर असेल तर त्याचा सायकोलॉजीवर कसा परिणाम होतो आणि त्याच्यामुळे कसं छान वाटतंय, किंवा तिथं त्या व्यक्ती जे लोक काम करतायत त्यांना कसं काम करण्याचा हुरूप येईल वगैरे वगैरे. सो येस, मी इथे हा इंटिरियरचा पॉडकास्ट एंड करेन की तुम्ही कशासाठीही इंटिरियर करू नका किंवा इंटिरियर डिझायनरला हायर करू नका, पण तुमच्या पीस ऑफ माइंडसाठी, तुमच्या सायकोलॉजिकल जो काही इफेक्ट आजकालच्या जगामध्ये, धावत्या जगामध्ये, टेन्शन्समध्ये, स्ट्रेसमध्ये जो प्रॉब्लेम्स येतोय, त्याच्यासाठी तरी तुम्ही इंटिरियर डिझायनरला हायर केलं पाहिजे. कारण की तुमची इफिशियन्सी घरामध्ये गेल्यावर, ऑफिसमध्ये गेल्यावर जागच्या जागी वस्तू मिळाल्या, त्याच्यासाठी प्रत्येक गोष्टीसाठी जर तुम्ही जागा तयार केली इंटिरियरमध्ये, फर्निचरमध्ये, तर तुमची एनर्जी वाचेल. प्लस त्या कलर्समध्ये, त्या पॅटर्न्सकडे बघून बघून तुमची सायकोलॉजी, जे तुम्हाला त्या स्पेसचा युटिलाइज करायचं आहे, आउटपुट पाहिजे की पॉडकास्टमधून मला चांगलं दिसलं पाहिजे किंवा व्हायरल गेलं पाहिजे किंवा लोकांना दिसलं पाहिजे, लोकांना अपिलिंग वाटलं पाहिजे. सेम घरामध्ये गेल्यानंतर मला पीस ऑफ माइंड मिळालं पाहिजे, घरात शांतता पाहिजे, खूप भांडणं नको. हे नको असेल तर तुम्ही इंटिरियर डिझायनरला चांगला हायर करा. त्याला एक्सपिरियन्स असेल इंटिरियर सायकोलॉजीचा, त्याला कळेल कलर सायकोलॉजी काय, पॅटर्न, शेप सायकोलॉजी काय, आणि त्याप्रमाणे जेव्हा तो इंटिरियर करेल तेव्हा आउटपुट निघाल्यानंतर ओव्हर द पिरियड ऑफ टाइम, काही इयर्स नंतर तुम्हाला स्वतः तुमच्या त्या इंटिरियर डिझायनरची व्हॅल्यू कळेल की त्यांनी तुम्हाला फक्त पैशाबद्दल तुम्हाला फक्त प्रोडक्ट नाही दिलाय, तर त्यांनी तुम्हाला ती एनर्जी, तो फील, तो ॲम्बियन्स, ती पीस ऑफ माइंड तुम्हाला दिलाय. नक्कीच श्रेष्ठ मॅम, तुम्ही जे आतापर्यंत तुमचे एक्सपिरियन्सेस शेअर केले किंवा तुमचं जे नॉलेज आहे ते सगळ्या ऑडियन्स बरोबर आमच्या शेअर केलं. आम्हाला पण आनंद झाला की इंटिरियरच्या डॉक्टरला आज आम्ही भेटलो आणि त्यांच्यासोबत पॉडकास्ट केलाय. मी पण स्वतः पण सजेस्ट करेल लोकांना की वास्तुमंत्राकडून तुम्ही इंटिरियर करून घेऊ शकता चांगल्या प्रकारे, ज्याच्यात वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र आणि न्यूमरोलॉजी असं सगळं मिळून त्या करतात आणि खूप चांगल्या प्रकारे. मी आज आला लय हार्ड, आमच्या पॉडकास्ट चॅनल मध्ये नेहमी लय हार्ड पर्सनॅलिटीज येत असतात, आज मी पण आल्या, आम्हाला खूप आनंद झाला. असंच तुमचं जे वास्तुमंत्र आहे ते खूप ग्रो होत जावं अशी आम्ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. आल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच.